साई लीला एक आध्यात्मिक सहवास. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा ज्ञानी अंतराजा वैष्णव नातति वैष्णव नातति वैष्णव नातति वैष्णव नातति वैष्णव नातति वैष्णव नातति वैष्णव मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञान करून प्रतिमेला पुष्प अर्पण करून आजच्या या पुण्यस्मरणाला आपण मी मान्य इंद्रजित देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. सर्व भरतभाऊ संस्काराचा हा पायंडा आहे. थोडक्यामध्ये मी माननीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब यांचा परिचय करून देतो आणि आपण लगेचच व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब यांचं गाव सांगली आणि सांगली जिल्ह्यातील माहुली हे त्यांचं गाव. माहुली सांगली जिल्ह्यात असलं तरी ते सांगली जिल्ह्याच्या शेवटी आहे. देशमुख साहेब जिथे राहतात त्या मळ्यापासून आपल्याला सातारा जिल्हा दिसतो. माननीय विठ्ठलराव देशमुख हे इंद्रजित देशमुख साहेबांचेच चुलते. त्यांना माहुलकर दादा या नावानं ओळखलं जायचं. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले आमदार दत्ताजीराव देशमुख हे साहेबांचे वडील. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना लोकांनी बिनविरोध निवडून दिलं. वडिलांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिला तर इंद्रजित देशमुख साहेबांनी म्हणजेच त्यांच्या मुलानं भ्रष्ट व्यवस्थेला शरण जायचं नाही म्हणून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणारा या घराण्याचा या वारसदाराने पुढे जाऊन समाजकारणात आपला वसा सुरू ठेवला. गटविकास अधिकारी असताना त्यांनी गावागावात प्रबोधन केलं. ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, माणुसकी या विषयावर इतिहासाचे दाखले देत प्रबोधन केलं. डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेबांनी दिलेल्या व्याख्यानामुळे हजारो युवकांच्या मनाचं परिवर्तन झालं. आईच्या हातची भाकरी खायचं सोडून धाब्यावर जाणारी पोरं कमी झाली. व्यसनाधीनता असलेली कितीतरी लोक व्यसनमुक्त झाली. अत्यंत मनापासून हृदयापासून कळकळीनं त्यांनी दिलेलं भाषण व्याख्यान ऐकून गावांमध्ये चांगलं परिवर्तन झालं. परिवर्तनाचं वारं वाहू लागलं. आता गावापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. तिथं त्यांची यूट्यूबवरचे कॅसेटमधली भाषणं लोक ऐकू लागली आणि अनेक समाज परिवर्तनाची कामं घडून आली. वारकरी व सुसंस्कृत घराण्याचा वारसा लाभलेले डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब म्हणजे तालुक्यातील राजकीय शक्ती केंद्र असलेले माहुलकर घराणं. परंतु साहेबांच्या वागण्यात कमालीचा साधेपणा. आम्ही फोनवरून साहेबांना विचारलं, साहेब व्याख्यानाचं शीर्षक काय द्यायचं? ते म्हणाले, काही देऊ नका, मी निश्चित योग्य तो संवाद सर्व श्रोत्यांशी साधणार आहे. तुमच्या नावासमोर माझी जिल्हाधिकारी असं टाकूयात का? ते म्हणाले, नाही, काही टाकू नका, मी साधा शेतकरी माणूस आहे, शेतात राबतो, शेतात राहतो, साधा शेतकरी असं टाकलं तरी चालेल. इतकं साधेपण साहेबांमध्ये आहे. मला वाटतं तत्वांशी तोडजोड न करणारे बाणीदार वृत्तीचे माननीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब म्हणजे समाज परिवर्तनाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेली थोर व्यक्तित्व, त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचं काम शिवम या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साहेब अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. त्यांच्या या कार्यास आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांची संस्था म्हणजे संस्था नाही तर ते संस्कार केंद्र आहे. अशा माननीय इंद्रजित देशमुख साहेबांचा परिचय इथे थांबवतो आणि त्यांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. माननीय इंद्रजित देशमुख साहेब. काकाजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि खरं तर असं म्हटलं जातं की येथ वडील जे जे आचरती तया नाम धर्म ठेविती तेची येर आचरती सामान्य सकळ असं म्हटलं. घरातली किंवा समाजातली मोठी माणसं ही जशी वागतात तशी त्या घरातली आणि त्या समाजातली पुढची पिढी वागते असं म्हटलं. मी काल इथं आल्यानंतर कालपासून ठाकरे कुटुंबियांचा मी अनुभव घेतो आहे. त्यांच्या पाहुणचाराचा मी लाभ घेतो आहे. खरं तर आमचं त्यावेळेला शीर्षक देण्यामध्ये असं ठरलं होतं की जगे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. म्हणजे बाप जो असतो घरामध्ये त्यानं पुढच्या पिढीला एक खूप मोठी सामग्री संक्रमित करायची असते आणि ती सगळ्यात मोठी सामग्री कोणती असेल तर अंतिम सत्याच्या प्रवासाला घरातल्या सगळ्यांनी मार्गस्थ व्हावं ही असते. इथं आल्यानंतर मी सकाळी वृक्ष रोपण्याच्या निमित्तानं गेलो आणि काकाजींचं जे चरित्र दिलं होतं त्या चरित्रामध्ये आदरणीय दादांच्या कार्यामध्ये पण ते होते. तर त्याच्यातल्याच 3 शब्दावर आपण आज बोलण्याचा प्रयत्न करू. पांडुरंग शास्त्री आठवले दादा असं म्हणायचे की आयुष्य समृद्ध व्हायचं असेल तर 3 गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये असायला हव्यात. हे वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ वर्शिप. जीवनाचा मार्ग कोणता असावा, विचार करण्याचा मार्ग कोणता असावा आणि इथून निघून जाताना आमच्याविषयी पाठीमागं काय बोललं जातं त्याच्याविषयीचं जगणं कोणतं असावं असं. खरं तर या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष आमची सगळ्यांची गेली. 2 वर्षामध्ये खूप अनुभव आले, मानवतेचे पण अनुभव आले आणि दानवतेचे पण अनुभव आले. या संकट कालावधीमध्ये कसं जगावं, खरं तर कालपासून विचार हाच सुरू आहे की 10 वाजता मंडपातलं वातावरण कसं असेल. कालपासून हा मंडप तयार करण्यासाठी धडपडतायत. सगळ्यांना अनुकूल वातावरण करता येईल का, कूलर लावता येतील का. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला लक्षात येतं की माणूस नावाच्या जातीला एका न दिसणाऱ्या विषाणूनं गेले 2 वर्ष थांबवून ठेवला आहे. यानं जो अत्याचार केला आहे, निसर्गावर जो अत्याचार केला आहे, त्या अत्याचाराला त्याची प्रतिक्रिया म्हणून 2 वर्ष आमच्यावर हे संकट आलं होतं. असं म्हटलं जातं की पर्यावरणाचं प्रदूषण कुठंपर्यंत जाणार आहे त्याच्याविषयी 2 मिनिटं बोलतो आणि पुन्हा मूळ विषयाकडे येतो. की असं म्हटलं जातं की 2050 साली माणूस नावाची जात या पृथ्वी तलावरून संपणार आहे आणि त्याचा अनुभव आम्ही सगळेजण घेतो आहोत. अल गोर नावाचा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष आहे. त्याची एक फिल्म आहे द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाची एक फिल्म आहे. तो असं म्हणतो की माना अथवा न माना या पृथ्वीवरची माणसाची जात 2050 साली संपणार आहे. त्याला कारण असं आहे की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. त्यावेळेला खायला अन्न असणार नाही कारण त्या डिग्री सेंटीग्रेडला उत्पन्न देतील अशी अन्नधान्य असणार नाहीत. श्वास घ्यायला हवा असणार नाही. आज तुम्ही पुण्याला गेला आणि लकडी पुलावर एक प्रदूषणाचं घड्याळ लावलेलं आहे. त्याच्यामध्ये किती प्रदूषण आहे पुण्यामध्ये त्याचा आकडा दाखवला जातो. 250 अंकापेक्षा जास्त प्रदूषण पुण्याच्या त्या चौकामध्ये आहे. म्हणजे सर्वसाधारण माणूस 50 अंकापर्यंत प्रदूषण सहन करू शकतो
मात्र 2050 साली ते प्रदूषण भयानक असेल. श्वास घ्यायला हवा नसेल, खायला अन्न नसेल आणि प्यायला पाणी नसेल. आणि याचा अनुभव आम्ही सगळेजण घेतो आहे. मगाशी बँकेत बसलो असताना एक संचालक सर असं सांगत होते की नाशिकसारखा आल्हाददायक जिल्हा भारतामध्ये नाही आहे. इतकं वातावरण चांगलं इथलं असायचं. पण आता एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे मेच्या सुरुवातीला अशा प्रकारचं वातावरण इथं आहे. जाग आली तर माणूस या सगळ्या प्रश्नाला उत्तर शोधतो. खरं तर प्रबोधन कशासाठी असतं की ऐकल्यानंतर माणूस जागं व्हावं. या पर्यावरणासाठी एक जाग आलेली मुलगी मी आपल्याशी शेअर करतो आणि पुन्हा मृत्यूकडे येतो. ग्रेटा थुनबर्ग नावाची मुलगी आहे, स्वीडनची. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की पृथ्वीमधील माणसाची जात संपणार आहे. त्या मुलीनं स्वीडनमध्ये, ही 9वीत असणारी मुलगी, तिनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीचं नाव आहे फ्रायडे फॉर द फ्युचर. तिने एक बोर्ड लिहिला आणि तिच्यासमोर ती उपोषणाला बसली आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांना तिनं आव्हान केलं की तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला फ्रायडे, शुक्रवार या चळवळीसाठी द्या. एक वर्षभरामध्ये 5 कोट विद्यार्थ्यांनी ह्या पोरीला समर्थन दिलं. 1 वर्षानंतर तिचं भाषण झालं. त्या भाषणासाठी 5 लाख विद्यार्थी उपस्थित होते. तिचा रेटा इतका प्रचंड होता. ही 15-16 वर्षाच्या पोरीनं पर्यावरणाच्या विरुद्ध माणूस नावाच्या जातीला जागं करण्यासाठी जे बंड उभा केलं होतं, त्या बंडाला प्रतिसाद म्हणून युनोला सर्व राष्ट्रांच्या पर्यावरणाच्या प्रमुखांची बैठक बोलवावी लागली. आणि त्या बैठकीमध्ये या मुलीनं भाषण केलंय. 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं भाषण आहे. भाषण ऐकताना 1000 वेळेला अंगावर काटे येतात. ही पोरगी सगळ्या जगभरातल्या नेत्यांना असं प्रश्न विचारते की कसला विकास तुम्हाला हवा आहे? आमच्या पिढीला मारून तुम्हाला विकास हवा आहे का? ती प्रश्न विचारते आहे. आणि त्याचे परिणाम आम्ही सगळेजण भोगतो आहोत. 2009 सालीच सांगितलेलं आहे की याच्यावरची माणसाची जात संपणार आहे आणि मग आम्ही वागायला कसं पाहिजे. खरं तर हे प्रबोधन घ्यायचं किंवा कसं घ्यायचं, का घ्यायचं याच्यावर खूप चर्चा असते. कारण महाराष्ट्रातल्या लोकांचा कीर्तनानं माणूस सुधारत नाही आणि तमाशानं बिघडत नाही याच्यावर खूप श्रद्धा आहे. मग हे प्रबोधन घ्यावं का नको याच्यावर खूप चर्चा होतं. ठाकरे साहेबांची माझी 1-2 वेळेला चर्चा झाली की मग कोणता विषय घ्यायचा, का घ्यायचा, हाच का घ्यायचा, तोच का घ्यायचा. माणूस नावाची जात सुधारणार का नाही, कालच्यापेक्षा आज चांगली होणार का नाही, बोलून ऐकल्यानंतर माणूस बदलतो की नाही बदलतो. सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसते सुधरले होते म्हणून. दुनिया पाषाणाची, ऐकत नाही, बदलायला तयार नसते. मग प्रबोधन का घ्यायचं? खरं तर प्रबोधन बंद पडलं तर काय होईल असं म्हटलं जातं. नवरा बायको एकदा पेठेतून, गावातल्या एका चांगल्या पेठेतून निघाले होते आणि जात असताना त्या पेठेमध्ये एक खूप गमतीशीर पाटी होती. ती पाटी अशी होती की हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानामध्ये विचारावं. पाटी गमतीशीर होती. हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानामध्ये विचारावं. त्या महोदयाने आपल्या बायकोला थांबवलं आणि दाखवली ती पाटी. बघ ना कशी पाठी आहे. मग ती म्हटली, तिनं वाचली पाटी, हे दुकान मंगळवारी बंद राहील, ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावं. मग ती म्हटली, ह्याच्यात हसण्यासारखं काय आहे? शक्यतो लग्न झाल्यानंतर माणसांचं हसू मावळतं असं कित्येक जण म्हणतात. मला माहीत नाही, कारण पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. आपलं काय मला माहीत नाही. पण ती म्हटली की तुम्ही हसता कसं काय रस्त्यावर आणि मी सोबत असताना हसता कसं काय? संध्याकाळ झाली, दोघं एकत्र आले. चादर डोक्यावर घेऊन बायको हसायला लागली. त्यांना वाटलं की सकाळचं हिला आत्ता कळालं का काय. काही लोकांना आता उशिरा कळतं. इथं असणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा काही जणांना उद्या कळेल. आता त्याच्यात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हसायचंच नाही ठरवून जन्माला आलेली माणसं मरेपर्यंत हसतच नाही, त्याला काय करायचं? अखंड आयुष्यभर चौकोनी चेहऱ्यामध्ये जगायचं. 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं चेहरा करून जगणारी माणसं अवतीभोवती असताना आनंद म्हणजे काय आम्हाला समजत नाही. मग ती म्हटली की तुला सकाळचं आत्ता कळालं का? ती म्हटली नाही हो, मला सकाळीच कळालं, पण माझी एक शंका आहे. म्हटली कोणती शंका? म्हणजे ती पाटी काय होती, हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावं.
तुझी शंका काय? ते म्हणले शेजारचं दुकान सुद्धा बंद असलं तर आम्ही विचारायचं कोणाचा, हा मूलभूत प्रश्न आहे म्हटलं. प्रबोधन जर बंदच झालं तर मग हे पतन थांबणार कसं, असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे प्रबोधनाच्यावर याच्यावर विश्वास असणार आहे. मी प्रबोधन करून म्हणजे इकडं यायला खरं तर नको म्हणत होतो मी, 500-550 किलोमीटर, पण गवते सरांचा इतका आग्रह आणि नाशिककरांच्याकडे यायचं म्हटलं तर दुसरा एक हेतू असतो की माझे काही मित्र सटाण्याचे भेटतात, त्यासाठी येणं होतं. मग हे प्रबोधन करणारे एक म्हणजे प्रबोधनाचा परिणाम प्रबोधनकारावर सुद्धा होतो की तो वैतागतो बाबा, आयुष्यभर प्रबोधन करत राहतो आणि वैतागतो. एक प्रबोधनकार असे होते की ते दारूबंदीवर व्याख्यान द्यायचे, 2 तास खूप जीवाच्या आकांतानं द्यायचे. दारू वाईट किती आहे, संसार उद्ध्वस्त कसा होतो, आणि ते सप्रयोग कार्यक्रम करायचे. म्हणजे व्याख्यान झालं की प्रयोग करायचे. प्रयोग पण मोठा छान होता त्यांचा. प्रयोगासाठी व्याख्यानानंतर एक बिस्लरीची बाटली ते घेऊन जायचे, 2 काचेचे ग्लास आणि एक वॅट 69ची बाटली, म्हणजे दारूची पण बाटली घेऊन जायची, आणि काही जिवंत किडे आपल्या खिशातून ते घेऊन जायचे, जिवंत किडे घेऊन जायचे. जीवाच्या आकांतानं दारूबंदीवरचं भाषण केल्यानंतर गुरुजी 2 ग्लास समोर ठेवायचे, एका ग्लासमध्ये पाणी घालायचे, एका ग्लासमध्ये दारू घालायचे. खिशातून जे जिवंत किडे नेलेले असायचे ते जिवंत किडे त्या दोन्ही ग्लासमध्ये सोडायचे, एक दारूच्या ग्लासमध्ये आणि एक पाण्याच्या ग्लासमध्ये. साहजिकच दारूच्या ग्लासमधले किडे मरायचे. गुरुजी ते ग्लास वर दाखवायचे, करायचे आणि म्हणायचे बघा दारू वाईट किती आहे की त्याच्यातले किडे सुद्धा मरून गेलेले आहेत. पुढे बसलेले सगळे पिणारे असायचे. पिणाऱ्याचं वैशिष्ट्य हे असतं की सचिन तेंडुलकरनं सेंचुरी मारली तरी ते पितात, शून्यावर बाद झाला तरी तो पितात, आणि पाऊस पडला तरी ते पितात. पुढच्यातलं एक उठून म्हटलंच, हो म्हणूनच गुरुजी आम्ही दारू पितो की पोटातले किडे मरावेत म्हणून आम्ही दारू पितो. गुरुजी 20 वर्ष भाषण देत राहिले. भाषणानंतर सप्रयोग करत असताना प्रयोग संपल्यानंतर उत्तर समोरून यायचं. शेवटी 20 वर्षानंतर गुरुजीने निर्णय घेतला की प्रबोधन बंद, आता पुन्हा भाषण द्यायचं नाही, शेवटचं भाषण द्यायचं. आणि शेवटच्या भाषणासाठी गुरुजी गेले. यावेळेला मात्र वॅट 69च्या 2 बाटल्या घेऊन गेले. मी वॅट 69 यासाठी म्हटलं की मला तेवढाच मार्क पाठ आहे. माझं अजून कोणी जाताना प्रबोधन केलं नाशिककरांनी तर आणखीन नवीन ब्रँड मी पुढच्या भाषणामध्ये त्याचं सांगण्याचा प्रयत्न करीन, ज्याचा जो ब्रँड असतो तो करत. त्या दिवशी 2 बाटल्या घेऊन गेले. शेवटचं भाषण होतं, खूप गर्दी, त्यांचे सगळे शिष्य समोर. जीवाच्या आकांतानं 2 तास डोळ्यामध्ये रक्त आणून त्यांनी भाषण केलं. भाषण संपल्यानंतर प्रयोग सुरू झाला. 2 ग्लास, एका ग्लासमध्ये पाणी, एका ग्लासमध्ये दारू, जिवंत असलेले किडे दोन्ही ग्लासमध्ये, दारूच्या ग्लासमधले किडे मरून पडले. ग्लास वर घेतला, बघा दारू वाईट किती आहे, दारूच्या ग्लासमधले किडे मरून पडले. समोरून तेच उत्तर आलं, हो गुरुजी म्हणूनच आम्ही पितो की पोटातले किडे मरून पडावेत. मग मात्र गुरुजींना राहवलं नाही. जेवढ्या 2 बाटल्या त्यांनी घेऊन गेले होते वॅट 69च्या दारूच्या, ते 2 बाटल्या तोंडाला लावले आणि प्यायला लागले सगळ्या समुदायाच्या समोर, सगळ्या शिष्यांच्या समोर. शिष्य म्हटले गुरुजी तुम्ही काय करता, आयुष्यभर प्रबोधन केलं नका पिऊ म्हणून, आणि आता तुम्ही का पिता. गुरुजींनी उत्तर दिलं की माझ्या डोक्यात जो प्रबोधनाचा किडा आहे तो एकदा मरावा म्हणून मी आता पित आहे. प्रबोधनाचा किडा असा मरत जातो, प्रबोधनकाराच्या बदल होत नाही म्हणून. मी ज्या वेळेला आज विचार करतो आजच्या भाषणासाठी, मृत्यूचं थैमान तुमच्या माझ्या आजूबाजूला होतं. या कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही खूप चांगलंही वागलो आणि खूप वाईटही वागलो. मग घरात नुसता कोणी खोकला तरी त्याला आम्ही ठोकला. घरात नुसता सर्दी जरी कोणाला झाली तरी आम्ही त्याला घरातून बाहेर काढला. खूप विचित्र वागत होतो. मग एका बाजूला ही अशी परिस्थिती होती आणि दुसऱ्या बाजूला तशी परिस्थिती होती की जीवावर उदार होऊन या कोरोनाशी लढणारी माणसं पण आमच्या आजूबाजूला होती. कोरोना नावाचं मृत्यूचं थैमान आमच्या भोवती असताना हे कशासाठी आणलं असेल असं मला विचार. ही 2 वर्षाची विश्रांती आम्हाला का दिली हे बघत असताना मी संत साहित्यामध्ये तुकोबरायांचे खूप सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की जगायला काय लागतं. खरं तर लॉकडाऊनच्या त्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी शांत बसून जर विचार केला असेल आणि लॉकडाऊन पडायच्या अगोदरचं आमचं जगणं आणि लॉकडाऊन पडल्यानंतर आम्ही कसं जगायला हवं याचा विचार केला असेल तर मग लक्षात येतं की इथून पुढचं आम्हाला आयुष्य कसं जगायचं. म्हणजे सभागृहामध्ये असलेल्या 3 लाटा येऊन गेल्या तरी सगळेजण जगलेत, म्हणजे आपलं अजून काहीतरी अवतार कार्य शिल्लक आहे म्हणूनच आपल्याला ठेवलंय. मग नेमकं अवतार कार्य कोणतं असावं, कदाचित याचा विचार करण्यासाठी आम्हाला विश्रांती दिली असावी. ह्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये आम्ही काय काय केलं.
पहिल्या वेळेला झोपलो, झोपून थकलो, थकून झोपलो आणि पुन्हा मग विचार केला की काय लागतं. तुकोबराय खूप सुंदर सांगतात की जगायला काय लागतं माणसाला. तुकोबराय असं म्हणतात की लई नाही मागणे आता, पोटा पुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. जगायला काय लागतं? भाकरी लागते, ताजी लागते किंवा शिळी लागते, पण दुसरी गोष्ट लागते, भूक पण लागते. भूक असणाराला भाकर खूप गोड लागते. माझ्यासारख्या पोटावर चरबी आलेल्या माणसाला भूक नाही लागत, मी वेळ झाली म्हणून खातो. पण जो कष्टकरी आहे त्याला कष्ट केल्यानंतर, घाम गाळल्यानंतर त्याला भूक लागते, तर ती भूक गोड असते. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणे विठ्ठला. असं म्हटलं, वस्त्र दे, नवं दे किंवा जुनं दे, पण अंग भरून दे असं म्हटलं. त्याच्यापेक्षा जास्त नको. लक्षात आलं असेल की ह्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या आया बहिणींच्या सगळ्या साड्या कपाटात होत्या. 4 साड्यावर 2 वर्ष काढली सगळ्या. मग कपाट तसंच भरून होतं. आईनं दिलेली, आईच्या आईनं दिलेली, बानं दिलेली, बाच्या बानं दिलेली, रंग चांगला, सूत चांगला, सिफॉन, जॉर्जेट, पैठणी, सगळ्या साड्या कपाटात होत्या. नावं येताना बायकोला विचारून पाठ करून आलोय. इतक्या साड्या सगळ्या कपाटात होत्या. आणि मग लॉकडाऊन उठलं आणि आमच्या साड्या डांबर गोळ्याच्या वासासहित बाहेर आल्या. ही आमची परिस्थिती होती. सगळं म्हणजे 4 साड्यामध्ये आयुष्य जगता येतं आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि आम्ही तर पुरुष मंडळींनी 2 बरमुडा आणि 2 टी-शर्टमध्ये आयुष्य जगता येतं आम्हाला कळालं. त्याच्यापेक्षा जास्त वस्त्र आम्हाला लागलेली नाहीत. म्हणजे वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून. वस्त्रावर आमचं प्रेम किती आहे. लिननची एक जाहिरात आहे, बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वागानं, लिननची जाहिरात आहे. म्हणजे वस्त्राची सुद्धा जाहिरात करत असताना द्वेषाची आणि मत्सराची जाहिरात या देशामध्ये केली जाते. आणि शेवटी तुकोबराय असं म्हणतात की नका करू पाया परता विठ्ठला. खायच्या वेळेला अन्न दे, अंगावर वस्त्र दे, आणि एवढं दिल्यानंतर फक्त तुझा सहवास दे विठ्ठला, तुझा सहवास दे. कारण तू बरोबर नसलास की माझं पतन होतं आणि तू बरोबर असलास की माझी उन्नती होते. तुकोबरायने ते आम्हाला शिकवलं. मृत्यूच्या त्या कालावधीमध्ये मृत्यूविषयीचं एक चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली म्हणतात की मृत्यू कसा असावा, का झाकली या घटीचा दिवा, कै गेला गे पांडवा, ऐसा जो देह ठेवी तो परब्रह्मगा. म्हणजे मृत्यू कसा असावा की एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर भांडं ठेवावं, आणि भांडं ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज विझतो तसा मृत्यू असावा. 90 वर्षापेक्षा जास्त समृद्ध आयुष्य जगलेले काकाजी बघितल्यानंतर पूर्वीचा आशीर्वाद असायचा. मला आठवतं की माझी आजी नमस्कार केला की त्यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यायची की खारीक होऊन मर. खारीक होऊन म्हणजे खूप वृद्ध हो, सगळं बारीक, तुझ्या शरीराची खारीक झाल्यानंतर, म्हणजे ह्या विश्वातले सगळे भोग भोगल्यानंतर तुला मृत्यू येऊ दे. किंवा महामृत्युंजय मंत्र असं म्हणतं की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर मोक्षेम अमृतात. म्हणजे इतकी वर्ष जग की तू सहज, तुझ्या कुडीतला प्राण सहज निघून जाऊ दे, कुठली तिची इच्छा अपूर्ण राहू देऊ नकोस. म्हणजे एखादा भोपळ्याचा वेल, भोपळा पिकल्यानंतर भोपळ्याचा देठ वाळत जातो आणि त्या भोपळ्याच्या फांदीपासून जसा सहज विलग होतो भोपळा, तसा मृत्यू येऊ दे. किंवा एखादं पिकलेलं पान असतं, ते पिकलेलं पान त्या फांदीपासून सहज गळून पडतं, ना फांदीला त्रास ना पिकलेल्या पानाला त्रास, तसा मृत्यू यावा असं म्हणतात माऊली. का झाकली या घटीचा दिवा, काही गेल्या गे पांडवा, ऐसा जो देह ठेवी तो परब्रह्मगा. खरं तर हे मृत्यूचं खूप मोठं सत्य आहे. असं म्हटलं जातं की मृत्यूचं ठिकाण, मृत्यूचं कारण आणि मृत्यूची वेळ ठरलेली आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. एक तर त्याच्या अगोदर उचलत नाहीत आणि न्यायचं नसलं तर नेत पण नाही. असं म्हटलं जातं की तो कधी गाठेल सांगता येत नाही. माऊली म्हणतात की माशी पंख पाखडी आहे ऐसे चले. एका क्षणात मृत्यू येऊ शकतो. मी आत्ता इथं बोलतो आहे, पण जर नसेल माझं पुढचं आयुष्य तर एका क्षणात मी जाऊ शकतो. इतकं भयानक आहे. पण माणूस नावाची जात जणू अमरपट्टा घेऊन जगत्या. महाभारतामध्ये यक्षाचे काही प्रश्न आहेत. 5 पांडव त्या जंगलामधून प्रवास करत आहेत. तहान लागली आहे. एका तळ्याच्या काठी 5 पांडव आणि कुंती थांबलेली आहे. धर्मराज सोडून खालचे 4ही पांडव ते पाणी आणण्यासाठी गेलेत. त्या तळ्यामध्ये यक्ष राहतो आहे. तो यक्ष काही प्रश्न विचारतो आहे. त्या प्रश्नाची उत्तरं या 4ही पांडवांना येत नाहीत, म्हणून ते तिथंच मरून पडतात. आणि आता धर्मराज पाणी आणण्यासाठी त्या तळ्यावर पोहोचतो आहे.
पाणी घेणार तेवढ्या तो यक्ष असं म्हणतो की तुला तुझे भाऊ हवे असतील आणि तुला पाणी हवं असेल तर माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची तू उत्तरं दे. आणि मग प्रश्न सुरू होत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न येतोय धर्मराजाला त्या यक्षाचा की ह्या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. आणि त्यावेळेला मग धर्मराज असं उत्तर देतोय की माणूस नावाची जात, पहिलाच प्रश्न आहे, माणूस नावाची जात त्याच्या अवतीभोवती क्षणाक्षणाला मृत्यू पाहतो आहे. पिकलेलं पान गळून पडलेलं पाहतो आहे, पिकलेलं फळ गळून पडलेलं पाहतो आहे, किड्या मुंगी पशु पक्षी त्याच्या आजूबाजूला मरताना तो बघतो आहे. तरीही माणूस नावाची जात जणू अजरामर होते की काय, स्वतःला अजरामर होण्याच्या दृष्टीनं ती जगते आहे. म्हणजे मला मरणच येणार नाही असा माणूस जगतो आहे असं ते म्हणतात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य असं म्हणतात. सगळ्यांना खरं तर झाले आता ना सगळे, कुणालाच मरण नको असतं पण आम्ही मरणासाठी उत्सुक असतो. एक आख्यायिका आहे, म्हणजे सगळ्यांनाच मरण नको असतं, सगळ्यांना अजरामर व्हायचं असतं. माणसाच्या शरीरामध्ये असं म्हटलं जातं की लहानपणी कफ असतो, तरुणपणी पित्त असतं आणि म्हातारपणी वात असतो. लहान मुलं कफानं आजारी असतात, तरुणपणी पित्त असतं कारण खूप राग असतो तरुणपणामध्ये. याची आडव त्याची जिरव, याचं वाटोळं कर त्याचं वाटोळं कर, याच्यामध्ये तरुणाई अशीच तरुणपण असंच निघून जात असतं आणि त्यामुळे पित्त खूप उसळतं म्हणून तरुणपणामध्ये पित्त असतं. आणि वृद्धापकाळामध्ये वात असतो असं म्हटलं. शरीर खूप दुखतं. 50 वर्षानंतर शरीराच्या बिजागऱ्या स्पेअर पार्ट्स शक्यतो आता ढिले व्हायला लागतात. माझ्या गावची एक आजी 85-86 वर्षाची, उठताना बसताना सारखी करकर, सगळी दुखणं. मी पण होणार आहे म्हातारा मला माहिती आहे, पण ती आजी सारखी म्हणायची तिच्या पोराला, एखादं करडू असलं तर आणखी, करडू म्हणजे आमच्याकडे नागाला करडू असं म्हणतात. ती दुखणं तिला असंही झालं की ती पोराला म्हणायची एखादं करडू असलं तर आणखी, एखादं करडू असलं तर आणखी. आणि गेल्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी गंज लावताना, वैरणीची गंज लावताना खरंच त्याला नाग दिसला. मग ते लांबनच आईला म्हणलं, आय अनायसे आलंय, आता दारातच आलंय, करडू आलंय, नाग आला, येऊ का घेऊन, आता तुला सारखं पाहिजे होतं, सारखं पाहिजे होतं. आतनंच आजी म्हटली, भाड्या किरड्या माझ्या मरणावर टपलायस का म्हटली. म्हणजे शरीर घाईला आलेलं असताना, सगळी व्यंग आलेली असताना सुद्धा माणसाला मरण नको असतं. म्हणजे धर्मराज तोच सांगत होता की माणसाला मरायचं नाही, शक्यतो वृद्धापकाळाकडे जाताना तर अजिबात त्याला नको असतं. म्हणजे वृद्धापकाळाचा काळ तर त्याला अजिबातच नको असतो. मग ते सिकंदरला एकदा वाटलं की मी अजरामर व्हावं. ही कहाणी आहे, आख्यायिका आहे. सिकंदर आला, अर्ध राज्य अर्ध जग जिंकलं आणि त्याला कोणीतरी सांगितलं की हिमालयाच्या एका गुहेमध्ये अमृत मिळतं आहे. त्यानं एका तिथल्या सत्पुरुषाला विचारलं की अमृत कुठं मिळतं आहे. मग ते सत्पुरुषानं सांगितलं की जा, या 2 टेकडीच्या पलीकडं एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये अमृत मिळतं आहे. सिकंदरला खूप आनंद झाला कारण त्याला अजरामर, त्याला खूप चिरंजीव राहायचं होतं, चिरंतन राहायचं होतं. तो गेला त्या गुहेमध्ये, त्याला ते दिसलं अमृत. दिसल्यानंतर तो खाली वाकला आणि त्या ओंजळीमध्ये त्यानं अमृत पकडलंय. तेवढ्यात त्या गुहेमध्ये वर एका देवळीमध्ये कावळा बसलाय. तो कावळा त्या सिकंदरला म्हणतो, सिकंदर थांब, नको पिऊ अमृत. सिकंदर म्हणतो, वेडाय का रे, जग जिंकत इथपर्यंत आलोय, अमृतापर्यंत पोहोचलोय ना, आता कसं काय म्हणतो तू नको पिऊ. तो म्हणतो, राजा नको पिऊ, मी हे अमृत 1 कोटी वर्षापूर्वी पिलोय. तो कावळा सांगतोय त्या सिकंदरला, 1 कोटी वर्षापूर्वी पिलोय, मला मरण यायला तयार नाही, तेच आयुष्य जगायचा कंटाळा आलाय. म्हटले, अरे राजा, मी मरण्यासाठी खूप प्रयत्न केलाय, मला आता जगायचं नाही हे घाणेरडं आयुष्य, तेच आयुष्य जगायचं नाही. मी अनेक वेळेला कड्यावरून खाली कोसळलो, आगीमध्ये उडी घेतली, धारधार तलवारीवर माझी मान कापली, पण मला मरण यायला तयार नाही. सिकंदर नको पिऊ असं म्हणतो. सिकंदरच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, हा म्हणतोय तो खरं आहे. कारण माणूस खूप दीर्घायुष्य झालं की कंटाळा येतो त्याला. माझ्या गावाला एक प्राथमिक शिक्षक होते, 107 वर्ष जगले. 107 म्हणजे जेवढी सेवा त्याच्यात 1.5 पेन्शन घेतली. 107 वर्ष आणि शेवटपर्यंत मॉडेल ओके होतं. 32च्या 32 दात जाग्यावर, कानानं ऐकायला येत होतं. एक 50-100 पावलं टाकत होते. माझ्या घरी वाचायला यायचे, पेपर वाचायला यायचे. मी एक दिवशी त्यांना 103व्या वर्षी विचारलं, गुरुजी बरं वाटतंय का, एवढी वर्ष जगलाय, बरं वाटतंय का. मला म्हणले, खरं सांगू का तुला. म्हणलं सांगा की गुरुजी. ते म्हणले, अरे राजा, माझ्या वयाची माणसं 20 वर्षापूर्वी गेली, कोणाबरोबर आता सुखदुःख वाटायचं, का लवकर उचलत नाही मला तो माहीत नाही. म्हटलं तो म्हणजे
त्यांना 103 वर्ष पुढं 4 वर्ष जगली कशी काढली असतील त्यांना माहीत नाही. म्हणजे त्यांना दीर्घायुष्यही माणसाला नको असं. मग सिकंदरच्या लक्षात आलं की हे दीर्घायुष्य असणं बरोबर नाही. मग सिकंदरचा मृत्यू ज्या वेळेला जवळ आला त्यावेळेला त्यानं मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यानं 4 गोष्टी सांगितल्या. तो असं म्हणतो की मंत्रिमंडळाला सांगतो की माझी अंत्ययात्रा काढताना 4 गोष्टी करा. पहिली गोष्ट करा की माझ्या राज्यातले जे चांगले डॉक्टर्स आहेत, MD MS सगळे डॉक्टर आहेत ते सगळे अंत्ययात्रेमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट माझ्या राज्यातले जे सैनिक आहेत, पराक्रमी सैनिक आहेत, त्यांनाही अंत्ययात्रेमध्ये ठेवा. तिसरी गोष्ट मी दुनियेची लुटलेली जी दौलत आहे ती सगळी दौलत ट्रक भरून माझ्या अंत्ययात्रेमध्ये ठेवा. आणि चौथी गोष्ट माझी तिरडी बांधत असताना माझ्या मुठी आवळल्या असतील कदाचित मरताना मृत्यूच्या भयानं, त्या मुठी अशा ओपन होऊ द्या, उघड्या होऊ द्या. आणि बांधताना माझे हात आकाशाकडे करा. मंत्र्यांनी प्रश्न विचारला की सिकंदर एवढा अट्टहास तुझा कशासाठी? आणि मग सिकंदर आता उत्तर देतोय की लोकांना कळू द्या की माझ्याकडं खूप उत्कृष्ट डॉक्टर होते पण मला मरणापासून नाही वाचवू शकले. सिकंदर असं म्हणतो की लोकांना कळू द्या की माझ्याकडे उत्कृष्ट सैन्य होतं पण यमदूताला पराभूत नाही करू शकलं. सिकंदर असं म्हणतो की लोकांना करू द्या की माझ्याकडे इतकी दौलत होती पण ती दौलत मला नाही वाचवू शकली. आणि शेवटी सिकंदर असं म्हणतो की मला नाही बरोबर काहीच घेऊन जाता आलं नाही, माझे हात मोकळे होते. लोकांना कळू द्या. अजीज नाजाच्या त्या कवालीमध्ये तो शायर अजीज नाजा असं म्हणतो की याद रख वो सिकंदर के हौसले जो आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. लोकांना कळू द्या म्हणतो. म्हणजे जगणं नीटपणानं जगायचं असेल तर मगाशी मी जी सुरुवात केली की वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिप, मला जगायचं आहे, समृद्धपणे जगायचं आहे. म्हणजे माझ्या जगण्याचा मार्ग कोणता असावा, माझ्या विचार करण्याचा मार्ग कोणता असावा. आणि आयुष्याच्या शेवटी मला ज्या वेळेला उचललं जाईल त्यावेळेला माझ्याविषयी लोकांच्या मनामध्ये काय असावं. आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय शेवटपर्यंत माहीत नसतं. मी बघा वे ऑफ लाईफ या शब्दाचा अर्थ की माझ्या आयुष्याचं मास्टर सेंटेन्स काय. मरेपर्यंत माणसाला कळत नाही की मी का जन्माला आलो. शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला कळत नाही. आम्ही सॉल्मन ग्रँडी सारखं जगतो. आम्ही सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठे होतो, बुधवारी आमचं लग्न होतं, गुरुवारी आम्हाला पोरं होतात, शुक्रवारी आम्ही आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो आणि आयतवारी संपतो. आता आमच्याकडं तर तिकडं 13वा तर आता 3ऱ्यालाच करा म्हणतात. आता तुमच्याकडे काय माहीत नाही. म्हणजे 13 दिवस ह्याची आठवण काढावी एवढं ह्याची कर्तबगारीच नसते. शेनं जीवच लावलेला नसतो कोणाला, 3ऱ्याच दिवशी संपून टाकायचं म्हटलं जातं. मग वे ऑफ लाईफ या शब्दाचा अर्थ की माझं मास्टर सेंटेन्स कोणतं, मला नेमकं जगायचं आहे कोणत्या कारणासाठी. माणसं 2 कारणासाठी जगतात, स्टँडर्ड ऑफ लाईफ आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी जगतात. म्हणजे ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ए दिल मांगे मोर. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, याच्यासाठी काही माणसं जगतात. आणि त्याच्या पलीकडचं म्हणजे वे ऑफ स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवनमानाचा दर्जा. मी आपल्या समोर फक्त वे ऑफ लाईफसाठी 2 उदाहरण आपल्याशी देण्याचा प्रयत्न करतो. या जगामध्ये एक उद्योगपती अशा आहेत की ज्यांच्या अंगावरची साडी दिवसाची 10 लाख रुपयाची आहे. ज्यांच्या पायातलं चप्पल 2 लाखाचं आहे, आजचं उद्या घातलं जात नाही. ज्यांच्या हातातला मोबाईल 5 कोटी रुपयाचा. वृद्धापकाळ येऊ नये म्हणून चेहऱ्यावर ऑपरेशन केलंय वयाच्या 50व्या वर्षी, सुरकुती दिसू नये म्हणून. 50वा वाढदिवसाला 600 कोटी खर्च करण्यात आलेत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी. आणि दुसऱ्या बाजूला याच देशातली एक उद्योगपती आहे की जिच्या अंगावर फक्त 500 रुपयाची साडी असते. अनेक वेळेला अपमानित करून विमानतळावरून हकलून लावण्यात आलेलं आहे. तिने ओरिसामध्ये 1000 हॉस्पिटल्स काढलेली आहेत आदिवासींच्या सुखासाठी, मोफत हॉस्पिटल्स आहेत. तिच्या अखंड आयुष्यामध्ये त्या माऊलीनं 1.5 लाख पोरं शिकवलेली आहेत. तिनं लिहिलेली पुस्तकं 50 भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहेत. अलगूज, पुण्यभूमी भारत, महाश्वेता, इतके उत्कृष्ट लिखाण तिनं केलेलं. म्हणजे वर्षातून 15 दिवस ती माऊली वर्षभर मोठेपणा जो आलेला असतो तो संपावा, अहंकार शिल्लक राहू नये म्हणून ती माऊली एखाद्या खेड्यामध्ये जाते, तिथली शौचालय स्वच्छ करते, तिथं भाजी विकायला बसते,
कारण आयुष्यभर कोणीतरी आम्हाला म्हटलेलं असतं ना, मला म्हटलेलं असतं देशमुख साहेब म्हटलं की मी फुगत जातो, म्हणजे मी कोणीतरी स्वतःला वेगळा समजत राहतो. ती माऊली वर्षातून 15 दिवस अहंकार संपवण्यासाठी जाते कुठल्या तरी खेड्यामध्ये. माझा कट्टावर तिला प्रश्न विचारला की तुमचं शॉपिंग किती दिवसापूर्वी झालं. तिनं उत्तर दिले की 20 वर्ष झालं मी दुकानामध्ये प्रवेश नाही केलेला. म्हणजे एका बाजूला आम्ही विचार करतो की दोन्हीपैकी आम्हाला कोणतं आयुष्य, वे ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी जगायचं आम्ही का स्टँडर्ड ऑफ लाईफ, म्हणजे जीवनमानाचा नेमका दर्जा आम्हाला ठरवत असताना या बाजूला का या बाजूला आमची मान झुकवायची. मी काकाजींचं चरित्र वाचत असताना त्याच्यामध्ये अनेक दाखले त्यांनी दिलेले आहेत. हा देह ज्या वेळेला दिलेला आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की येईल शेवटी कोण कामा, काय जाब देशी यमदूत, असं म्हटलं. शेवटच्या क्षणाला एक हिशोब आम्हाला द्यावा लागतो अख्ख्या आयुष्याचा. तो हिशोब देत असताना आम्हाला विचारलं जातं की तुला शरीर दिलं होतं, तुला मन दिलं होतं, तुला बुद्धी दिली होती, या सगळ्या गोष्टी तुला दिल्या होत्या, ह्या कशासाठी दिल्या होत्या, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला विचारलं जातं. आणि त्या प्रश्नाची उत्तरं आमच्याजवळ असण्यासाठी आम्हाला वे ऑफ लाईफ, याचा अर्थ की मला माझ्या आयुष्याचं मार्ग कोणता असावा. खरं तर ज्यांना माणसाच्या आयुष्यातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक दिवस असतो की मी जन्माला आलो तो दिवस, आणि दुसरा दिवस असतो की ज्या दिवशी मला समजतं की मी का जन्माला आलो, व्हाय. ज्यांना कळालं त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं एक मास्टर सेंटेन्स केलेलं असतं. तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की आतला दिवा प्रज्वलित झाला की माणूस दुःखापासून दूर होतो. त्यांनी एक मास्टर सेंटेन्स ठरवलं की अत्त दीप भव, आणि अखंड आयुष्यभर त्या ब्रीद वाक्यानुसार ते जगत राहिले. 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये माऊलींनी 16व्या वर्षी त्या बाळानं ब्रीदवाक्य आपलं ठरवलं होतं की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. त्रिक प्रश्न आहे, सगळे समजून घ्या. श्रोते 3 प्रकारचे असतात, हौसे, गौसे आणि नवसे. म्हणजे हौसे असतात ते वेळेवर येतात, आवडीनं येतात. गौसे असतात ते नंतर येतात, ठाकरे साहेबांना दिसायला पाहिजे, मी नाही आलो तर काय म्हणतील, मग ते गौसे असतात. आणि नवसे असतात ते बरोबर जेवणाची वेळ कधी आहे, भाषण संपत आलंय का, याचा अंदाज घेऊन मग घरातून निघतात. नेमकेपणानं शेंडा मारणारे जे असतात ते नवसे असतात. नवसे असणारे बरोबर दाराजवळ उभे असतात, बरं चाललंय का म्हणून बघतात, नसलं बरोबर चाललं तर बाहेरच्या बाहेर कुठंतरी रेंगाळायला बरं पडतं. मग इथं दाराजवळ असलेले तसे नाही आहेत, ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहेत आणि ते ऐकतायत असं मला वाटतं आहे. खरं तर आपला विषय सुरू होता की वे ऑफ लाईफ, म्हणजे ज्यांना कळालं. नामदेवराय यांनी विचारलं की तुमचं ब्रीद वाक्य कोणतं आयुष्याचं. नामदेवराय म्हणतात की ज्ञानलीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. विवेकानंदांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय. स्वामीजी असं म्हणतात की आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. मी आत्मस्वरूपाला प्राप्त होणारच होणार, पण नुसतं आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हे माझं ध्येय नाही, तर माझ्या भोवती जे दुःख आहे, वेदना आहे, ते मला संपवायचे आहेत. ह्या माणसांना कळालं होतं की आता आम्हाला विचारलं की आमचं ब्रीद वाक्य कोणतं, मरेपर्यंत सांगता येत नाही की मी का जन्माला आलो, माझ्या आयुष्याचं ध्येय काय, या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग काय, कशासाठी जन्माला आलो, मरेपर्यंत माणसाला सांगता येत. सॉलमन ग्रांडी नावाचा कवी आहे, तो असं म्हणतो की माणूस जो ज्याच्या आयुष्याला ध्येय नसतं तो जगतो कसा. तो सोमवारी जन्माला येतो, तो मंगळवारी मोठा होतो, बुधवारी त्याचं लग्न होतं, मग काय सांगितलं, गुरुवारी पोरं, शुक्रवारी आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो आणि आयतवारी मरतो. त्याच्या आयुष्याला ध्येय नसतं. 16 वर्षाच्या बाळाला आपलं ध्येय कळतं की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. मग आमचं ब्रीद वाक्य काय असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावी, हे आमचं ब्रीद वाक्य असतं. वे ऑफ लाईफ ठरवत असताना, जीवनमानाचा विचार ठरवत असताना आहार, विहार, विचार, उच्चार आणि आचार ह्या पंचसूत्रीचा उपयोग करावा असं म्हटलं जातं. म्हणजे माझ्या जीवनाचा मार्ग ठरवत असताना माझा आहार कोणता असावा, माझा विहार कोणता असावा, माझा विचार कोणता असावा, माझा उच्चार आणि आचार कोणता असावा. म्हणजे आहार मी परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांच्यासाठी बोलतो आहे. कारण काकाजी आध्यात्मिक होते असं चरित्रामध्ये लिहिलं. आध्यात्मिक याचा अर्थ की अंतिम सत्याच्या प्राप्तीसाठी झटणारा साधक.
मग त्याचं जगणं आहार कसा असावा, कारण छांदोग्य उपनिषद असं म्हणतं की तुम्ही जे खाता त्याच्या स्थूल भागापासून विष्ठा तयार होते, मध्यम भागापासून मांस आणि हाडं तयार होतात आणि सूक्ष्म भागापासून मन तयार होतं. ज्याला परमसत्याची प्राप्ती करायची आहे त्याच्यासाठी तो आहार असावा. पण आहाराची मोठी गंमत आहे. मी देशमुखाच्या घरात जन्माला आलो. मीही 21 वर्षपर्यंत मटण खाल्लं, सगळ्यांचं मटण खाल्लं. मग आता कुत्र्याचं खातच नाहीत म्हणून मी खाल्लं नाही, नाहीतर ते पण खाल्लं असतं. पण मटण हा स्वभाव आहे आमच्या सगळ्यांचा खाण्याचा स्वभाव. मग प्रबोधनाची ताकद काय असते? मी फक्त एकदाच कबीरांचा दोहा वाचला. बदल ऐकणं म्हणजे उन्नतीकडे प्रवास करणं या शब्दाचा अर्थ की एकच कबीरांचा दोहा वाचला आणि मी त्याच दिवशी सोडून दिलं. कबीर असं म्हणतात की घास खाकर मांस बडाए उसकी उलटी निकले खाल, मांस खाकर मांस बडाए उसका क्या होगा हाल. असं म्हणजे गवत खाऊन ज्याच्या अंगावर चरबी चढते त्या बोकडाची सालटी उलटी काढली जाते. मग बोकड खाऊन ज्याच्या अंगावर चरबी चढेल तो मरताना कसा मरेल असं म्हणतात. असं मी नाही म्हणत. कबीर म्हणतात की तो मरताना कसा मरेल, जसं बोकड तडफडून मेलं तसा मरेल, जशी कोंबडी ओरडून मेली तसा मरेल. मी शासकीय म्हणजे किती फरक असतो आहारामध्ये. गंमत फक्त आता खूपच तणाव वाढलाय म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे की शाकाहारी आणि मांसाहारी पंक्तीमध्ये सुद्धा फरक कसा असतो. मी शासकीय अधिकारी म्हणून काम करायचो. तालुक्याला कधी गेलो की सांगायचो खाली की येणाऱ्यामध्ये शाकाहारी किती आहेत आणि मांसाहारी किती आहेत. अर्थातच शाकाहारी पंक्तीला संख्या कमी असायची, मांसाहारी पंगत मोठी असायची, कारण तिकडं संख्या कायम जास्तच असते, त्या मालाला खप पण जास्त असतो. मी शाकाहारी आणि मांसाहारी पंगत बसल्यानंतर मी ऑब्झर्वेशन करायचो की शाकाहारी पंक्तीतली माणसं बोलत जेवतात, निवांत बोलतात, कारण कडबाच असतो ताटामध्ये, बोलायला कोणती अडचण नसते. पण मांसाहारी पंगत सुरू झाली की शेवटपर्यंत माणूस बोलत नाही, प्रचंड एकाग्रता, खूप समाधीची अवस्था प्राप्त होते. मांसाहारी पंक्तीतली माणसं अजिबात बोलत नाहीत, शेवटपर्यंत दोनच आवाज असतात, सुर फुर, दोनच आवाज असतात. ताटातले पदार्थ पण खूप नसतात. आलं ताट की पहिल्यांदा रिसर्च करतात ही खाणारी माणसं. त्या रश्याच्या वाटीमध्ये बोट घालतात आणि बघतात याच्यात टर्किश टॉवेलचे तुकडे किती आहेत, पुंगळ्या किती आहेत, फुटकुळ्या किती आहेत, नळ्या किती आहेत. आणि नळी सापडलं की याला जग जिंकल्याचा आनंद होतो. याच्यासारखा कुणी या जगामध्ये सुखी नाही असं त्याला वाटतं. नळी घेतल्यानंतर नळी खाताना याला खूप मोठी समाधी लागते. ज्यांनी योगशास्त्र वाचलं असेल त्याच्यामध्ये समाधीचं वर्णन केले. त्या समाधीची पूर्ण एकाग्रता नळी खाताना त्याला लागलेलं असतं. ते ताटात इथं आपट पुन्हा तोंडात घेते, 5 मिनिटं त्या नळीशी संघर्ष करत असतं. इंद्रदेवाला एकदा वाटलं की अरे केवढी मोठी समाधी, याची समाधी भंग केली पाहिजे, म्हणून इंद्रदेव हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन खाली आला आणि त्या नळीवाल्याला म्हटलं अरे बाजूला टाक, मी तुझ्यासाठी अमृत आणलंय. ते म्हणते ती तुझा अमृताचा कुंभच बाजूला टाक, ह्याच्यामध्ये काय मजा खाऊन बघ. आम्हाला आहार या शब्दाचा अर्थ तो आहे की आहार कोणता असावा, शुद्ध सात्विक असं म्हटलं. ज्या घरामध्ये संस्कार आहेत त्या संस्कारित असणाऱ्या घरामध्ये, अमेरिकेमध्ये असं म्हटलं जातं की आहार घेत असताना संध्याकाळी म्हणजे दिवसातला एक तरी आहार, जे साधकाचं घर आहे त्याच्यामध्ये दिवसातला एक तरी आहार सगळे मिळून एकत्र TV बंद करून घेत आहे, त्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात असं म्हटलं. आहार शुद्ध सात्विक. दुसरी गोष्ट विहार, तुम्ही कोणाच्या सोबत राहता, तुमचा अखंड आयुष्यभरचा विचार कोणता आहे. मी आल्यानंतर काकांच्या घरी गेलो त्यावेळेला मोठे वकील साहेबांनी सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये विहार या शब्दामध्ये अखंड आयुष्यभर तुम्ही कोणाच्या संगती. आम्हाला सची बाधा आहे की कची बाधा आहे अखंड आयुष्यभर. म्हणजे साधना, समाधी, सिद्धता या गोष्टीची आम्हाला बाधा आहे की कनक कांता, कीर्ती या गोष्टीची आम्हाला बाधा आहे. ते ठरतं की आम्हाला त्या आयुष्याचा आमचा प्रवास कोणता आहे, बाई आमची संगत कोणाशी, आम्ही कोणासोबत राहतो त्याच्यावर आमचा प्रवास असतो. मी प्राचार्य म्हणून ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला काम करत होतो कोल्हापूरला. पहिल्या दिवशी माझं व्याख्यान असायचं 2-1 तासाचं, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रहवर मी बोलायचं. मग ग्रामसेवक आणि सरपंच आले की मी त्यांना सांगायचो की तुमच्याजवळ असलेलं जे काही असेल ते सगळं माझ्याकडे द्या. 2 महिने तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात तर तुम्ही 2 महिन्यामध्ये कोणतंही व्यसन नाही करायचं, मांसाहार नाही करायचं, माझ्यासोबत राहायचं. ते सगळे त्यांच्याजवळचे गुटखा, तंबाखूच्या पुड्या माझ्यासोबत टाकायचे, समोर टाकायचे आणि दारू न पिणं वगैरे या सगळ्या शपथा ते घ्यायचे. एक नोव्हेंबरचा महिना होता आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये माझ्याकडे 50ची ग्रामसेवकांची बॅच होती. त्यातले 49 ग्रामसेवक, कारण पहिल्या दिवशी सगळ्यांनी दारू सोडण्याची शपथ घेतली होती, त्याच्यातले 1 ग्रामसेवक होते ते 23 वर्ष दारू पित होते. आपला विहार नावाचा विचार चालला, ते 23 वर्ष दारू पित होते.
दारू प्यायचं सोडलं त्यांनी 13 दिवस. 13 दिवसानंतर दिवाळी होती, नोव्हेंबरचा महिना होता. मी 49 ग्रामसेवकांना म्हटलं की तुम्ही घरी जावा, पण त्यांना म्हटलं की तुम्ही नका जाऊ, तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला आंघोळ घालतो दिवाळीची, मी लाडू कानवलं देतो, पण तुम्ही नका जाऊ. ते मला म्हटलं की साहेब 23 वर्षानंतर मी सोडली आहे, मला आता घरी जाऊ द्या, मला एकदा बायका पोरांना भेटू द्या, मी एक गोष्ट सोडली आहे कळू द्या त्यांना. मी म्हटलं नका ना, तुम्ही आता घरी गेला की तुम्ही सोडली म्हणून सांगाल, बायकोला राग येईल, कोण बुवा भेटला म्हणेल, मग पुन्हा तुम्हाला राग आला की पुन्हा प्यायला सुरुवात कराल. म्हणजे नाही साहेब आता नाही पिणार. काटकर साहेब घरी गेले, कोल्हापूर अकलूज गाडी 10:30 वाजता घरी पोहोचले. 5-6 दिवस राहिल्यानंतर परत आल्यानंतर मला पाया पडले, म्हटले साहेब घर स्वर्ग झाला. म्हटलं कसं काय झालं? म्हटलं मी घरी पोहोचलो 10:30 वाजता, घराकडे निघालो, घराच्या दारात पोहोचलो तर माझी बायको भांडी घासत होती. बायकोनं माझ्याकडे बघितलं, तिच्या लक्षात आलं, ती घरात गेली, तिनं जे लाडू कानवलं केलं होतं ते लाडू कानवल्याची परात तिनं घेतली आणि जयवर ठेवली, कारण तिला माहित होतं की हे जनावर घरात आलं तर सगळं विस्कटून टाकणार आहे, कारण आजपर्यंत ज्या ज्या वेळेला घरात यायचं त्यावेळेला ते सगळं विस्कटून टाकायचं. बायको साहेब घरातून बाहेर आली, माझी मुलं पळत बाहेर आली, 2 मुलं 1 मुलगी घरातून परत आली बाहेर, पण साहेब माझ्या जवळ आली नाहीत, कारण या वेळेला ज्या ज्या वेळेला मी घरी यायचो, पिऊन घरी आलेलं असायचो, पोरं आली की पोरांच्या थोबाडीत मारायचो, पेकटात लात घालायचो, त्यामुळे पोरं जवळ येतच नव्हती. मला विचारलं की साहेब तुम्ही दौऱ्यावर गेल्यानंतर परत आल्यानंतर तुमची मुलं तुमच्याकडे कशी येतात? मी म्हटलं दाराच्या पाठीमागं लपतात, बाऊ करतात, बाहेर येऊन मिठी मारतात, 2 दिवस बाबा नव्हता तर बिलगतात. तो म्हटला साहेब मी 13 दिवसानंतर घरी गेलो होतो, माझी पोरं लांबच उभी होती. बायकोच्या माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं घडलंय, कारण आज मी घरी जात असताना लिजिम खेळत घरी गेलोच नव्हतो, डायरेक्ट घरी गेलो होतो. बायकोच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला, ती पुढं आली, माझ्या तोंडाचा वास घेतला, आज वास पण आला नाही. बायको लय निर्मळ हसली साहेब, अशी कधीच हसली नव्हती. अरे एड्या हसली होती, तू तुझ्या लक्षात कुठं आलं? बायको माझी हसली ही माझ्या पोरांनी बघितलं, पोरांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. साहेब माझी पोरं जवळ आली, दोन्ही पोरांनी एक मांडी पकडली, एका पोरीनं मांडी पकडली. आज मी थोबाडीत नाही मारली, पेकटात लात नाही घातली, मी खाली वाकलो साहेब. दोन्ही पोरांनी एका गालाचा मुका घेतला, पोरीने एका गालाचा मुका घेतला. साहेब आपल्याच पोरांच्या ओठांचा स्पर्श इतका आनंददायी असतो मला साहेब पहिल्यांदा कळालं. साहेब माझ्या पोरांनी माझा शर्ट काढला, माझी दंडकी काढली, धाकटी मुलगी पळत घरात गेली. साहेब वाटीभर वासेल त्याला आणलं. अर्धा तास माझी पोरं मला मालिश करत होती. ज्या पोरांच्या थोबाडीत मारलं, ज्या पोरांच्या पेकटात लाता घातल्या, तीच पोरं बाप सुखी व्हावा, बापाला समाधान मिळावं, तीच पोरं माझ्यासाठी काम करत होती. ते मला शेवटची 3-4 वाक्य सांगत होते की साहेब गावातल्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण दिवाळी होती म्हणून, पण माझ्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण त्यांना बाप मिळाला म्हणून, त्याच्या बायकोला नवरा मिळाला म्हणून, मला माझं अख्खं कुटुंब मिळालं म्हणून. विहार आम्ही अखंड आयुष्यभर कोणाच्या सहवासात असतो. म्हणजे काकाजींच्या 3री पिढी मी मगाशी कालपासून बघतो आहे. म्हणजे घरामध्ये वातावरण कसं असावं, घरं कशी असावीत असं म्हटलं जातं की काही घरामध्ये आम्ही जातो, खूप संपत्ती असते घरामध्ये, खाली कार्पेट, वर झुंबरं असतात, सोफा सेट असतात, खूप किमती साहित्य असतं, घर म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर असतं, तथाकथित सगळ्या साहित्यांची रेलचेल घरामध्ये असते, पण त्या घरामध्ये आम्हाला बसावं असं वाटत नाही, चटकन उठावं असं वाटतं. सोफा सेटवर जुनं हजारो काटे विस्कटकेत का काय असं वाटत राहतं. त्या घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, आदर, सत्कार या गोष्टीच नसतात. त्या घरामध्ये एकमेकाशी संवाद नसतो. बेडरूममध्ये भांडणं आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटकी हसणं अशी ती घरं बनून गेलेली असतात. स्वतःच्या सुखासाठी एकमेकाला ओरबाडणं, बोचकारणं अशा घरामध्ये थांबणं मुश्किल होतात. पण काही घरामध्ये गेल्यानंतर वाटतं की इथनं उठूच नाही. त्या घरातल्या वेव्ज, त्या घरातली जी स्पंदनं असतात, वाटत राहतं की बसावं. या घरातला प्रत्येक माणूस देव माणूस आहे. इथं प्रत्येकाशी संवाद नीटपणानं चालतो आहे. इथं प्रत्येक जण प्रत्येकाला उत्साह देतो आहे, प्रेरणा देतो आहे, आनंद देतो आहे, असं त्या घरातलं वातावरण आहे. असं त्या घरात पाऊल ठेवलेलं आपलं वाटतं. आम्हाला ठरवायचं असतं की आमच्या घरातलं नेमकं वातावरण कोणत्या पद्धतीचं, आणि त्यासाठी वे ऑफ लाईफ मला माझं कसं असावं, माझं घर कसं असावं ते ठरवलं. म्हणजे पहिला. दुसरी सांगितलं की वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग आमचा कोणता असतो. अखंड आयुष्यभर. काल मला बापू उपाध्यक्ष सांगत होते नगरपंचायतीचे की कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप काम केलं ते.
एका बाजूला समाज इकडं असताना एक दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं करत होतं. ते सांगत होते की कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी होत्या ज्याच्यासाठी कुठं माणसं समोर येत नव्हती, तिथं मी जात होतो, धावून जात होतो. वे ऑफ थिंकिंग या शब्दाचा अर्थच मुळामध्ये येतो आहे की माझा विचार करण्याचा मार्ग कोणता, मला कोणत्या मार्गानं जायचं. म्हणजे जगलेल्या दिवसापैकी विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही तोच दिवस जगला की ज्या दिवशी दुसऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तुमचा देह वापरला. तुम्ही तोच दिवस जगला की ज्या दिवशी तुम्ही परोपकार केला. तुम्ही तोच दिवस जगला की ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचे अश्रू पुसले. इतर दिवस तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जगलेला असाल तर तुम्ही जगलेलाच नाही सर. वे ऑफ थिंकिंगचा अर्थ की मला माझ्या आयुष्याचा विचार करत असताना मी कोणता विचार करतो, आणि अशा पद्धतीनं जगण्यासाठी सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान लागतच नाही. मी आपल्याशी एक माझं आयुष्यातला एक घटना शेअर करतो. मी एका मुलींच्या अनाथाश्रमामध्ये गेलो होतो. मला जेवायला बोलवलं होतं. 37 मुली त्या अनाथाश्रमामध्ये होते. 2 दिवसाची, 1 महिन्याची, 6 महिन्याची अशा मुलं होते. शेवटची मुलगी 7 वर्षाची होती. तिला त्या दिवशी तिचं पालकत्व घेण्यासाठी कोणीतरी येणार होतं. जेवलो. खरं तर आत गेल्यानंतर जीव कासावीस होतो. जन्मताच काहीही कारण नसताना निसर्ग ज्यांच्या वरचा आभाळ घेऊन टाकतो, नीती जन्मताच ज्यांच्यावर अन्याय करते, अशी लेकरं मी त्या अनाथाश्रमामध्ये बघत होतो. आत पोहोचल्यानंतर ते सुन्न वातावरण होतं. जेवल्यानंतर मी पुन्हा वरच्या मजल्यावर गेलो आणि मी एक दृश्य बघत होतो की एक माऊली तिथल्या मुलांना, जे दूध पिणारी मुलं आहेत त्यांना दूध पाजत होती. मी विचारलं की कोण आहेत. मग मला माहिती सांगण्यात आली की जी दूध पाजणारी मुलांना तिथली माऊली होती ती त्या आश्रमाच्या समोर राजस्थानवरून आलेली आईस्क्रीम विकणारी आईस्क्रीमची गाडेवाली होती. म्हणजे पती पत्नी आणि तिचं लहान मूल होतं 2 महिन्याचं, असे 3 जण आईस्क्रीमचा व्यवसाय त्या अनाथाश्रमाच्या दारात करत होते. ज्यांच्या डोक्यावर आभाळ नाहीये, ती स्वतःच्या मुलीला खाली दूध पाजायची आणि वर त्या अनाथाश्रमातल्या 5-6 मुलींना दूध पाजायला यायची रोज. जेवढ्या वेळेला मुलीला दूध पाजायची तेवढ्या वेळेला वरच्या मुलांना दूध पाजायला ती यायची. जिला स्वतःचा संसार नाहीये, काही नाहीये. हो, मी तिचे पाय पकडले आणि मी तिला विचारलं की तुला हे शिकवलं कोणी, कुठल्या व्याख्यानाला तू गेली होती, कुठल्या ट्रेनिंगला गेली होती, कुठल्या मोटिवेशन स्पीचला तू गेली होती, तुला शिकवलं कोणी. पोटाची खळगी भरण्यासाठी तो 800 किलोमीटर दूर, 800-900 किलोमीटर दूर राजस्थानवरून इथे येते. तो आईस्क्रीमचा गाडा टाकते. रात्री झोपायला तुझ्या डोक्यावर काही नसतं आणि तू मात्र या लेकरांना दूध पाजण्यासाठी वर येते. तुला शिकवलं कोणी. त्या आईनं दिलेलं उत्तर आहे ना, वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग. आणि मग लक्षात येतं की आमच्याकडे सगळं असताना, निसर्गाने एवढं दिलं असताना सुद्धा आम्ही किती घाणेरडं जगतो. तिच्या वाक्याकडे बघितल्यानंतर टोपे पडते किती आयुष्याची उंची असू शकते एखाद्या माणसाची. जी निरक्षर महिला, जिला नीतीनं काहीच दिलं नाही, जिला हरवून टाकलंय तिचं आयुष्य, हरवून टाकलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर अंगावर काटे आले. ती म्हणली, अरे दादा, निसर्गानं मला नुसतं दूध दिलंय छातीमध्ये, मला संपत्ती देऊन बघावी, सगळ्या पुरीने एकटी सांभाळीन. अरे येतं कुठून आभाळा एवढं मन, येतं कुठून. आणि आम्ही मात्र अखंड आयुष्यभर विचार करत राहतो की मला जगायचंय काय. आम्ही सगळेजण जगतो ते नश्वर गोष्टीसाठी जगतो. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान. म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे मृत्यूनंतर काय असावं. मग असे वे ऑफ थिंकिंगचा आम्ही विचार मांडला की माझ्या आयुष्याचा विचार करण्याचा नेमका मार्ग कोणता, कशासाठी मला जगायचं यार. जोपर्यंत मृत्यूचा क्षण माझ्या वाट्याला येत नाही तोपर्यंत मला कसं जगायचं. आणि शेवटची गोष्ट आहे की वे ऑफ वर्शिप, म्हणजे मरताना माणसाला शेवटच्या क्षणाला त्यानं कसं जगायचं असं म्हटलं. असं म्हटलं जातं की माणसाला साधारणतः 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. पूर्वी खरं तर 120, आपलं मॉडेल आहे ते 120 वर्षाचं. जपानमध्ये आत्ता सुद्धा ओकिनामा नावाचं गाव आहे, तिथली माणसं 120 वर्ष जगतायत आजही. ती 120 वर्ष एवढी दीर्घायुषी का जगतायत, त्याच्यावर जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी आणि जगभरातल्या आरोग्यशास्त्रज्ञांनी तिथं जाऊन चिंतन, तिथं जाऊन सगळा अभ्यास केला आणि अभ्यास करून एक पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक अवेलेबल आहे, अगदी नाशिकमध्ये सुद्धा येऊन पोहोचलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे इकेगाई नावाचं पुस्तक आहे. छोटंसं पुस्तक, 100 पानाचं पुस्तक आहे. त्या ओकिनामा गावातली सगळी माणसं 120 वर्षापेक्षा जास्त जगतात आणि खूप आनंदानं जगतात आणि खूप मस्तीत जगतात.
ती एवढी वर्ष का जगतात आणि कशी जगतात आणि जीवनाचा आनंद घेतात कसे, ते 10 मुद्दे त्यांनी काढलेले आहेत. त्या 10 मुद्द्यातले काही मुद्दे मी आपल्याशी शेअर करतो. त्या इकेगाई पुस्तकामध्ये असं लिहिलं की 120 वर्ष जगतात. त्याचं कारण, पहिलं कारण आहे, ती प्रामाणिक असतात, मरेपर्यंत प्रामाणिक असतात. म्हणजे आमच्याकडे तसं नसतं. आमचे चेहरे वेगवेगळे असतात. आमचा सकाळी एक चेहरा असतो, बायको पुढे एक चेहरा असतो, बापा पुढे एक चेहरा असतो, आई पुढे एक चेहरा असतो, मैत्रिणी पुढे एक चेहरा असतो, बॉस पुढे एक चेहरा असतो. आणि संध्याकाळी झोपताना आम्हाला कळत नाही की नेमका चेहरा आमचा कोणता आहे दिवसभरातला. ओकिनामा गावातल्या प्रत्येक माणसाचा चेहरा मरेपर्यंत तोच चेहरा असतो, कुठलाच चेहरा बदललेला नसतो. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोग. आम्ही दिवसभर चेहरे मुखोटे धारण करून जगतो. असं आम्ही दीर्घायुष्य का होत नाही, त्याच्यातलं पहिलं कारण ते सांगतात की चेहरे आम्ही इतके वापरतो, सकाळपासून झोपेपर्यंत वापरतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ती लोक कमी खातात. म्हणजे जेवताना ते एक मंत्र म्हणतात, इजाबा इजा नावाचा हात वर्त करू. याचा अर्थ की 1/2 ते खातात, अर्ध जेवण करतात. म्हणजे आहारच त्यांचा निम्मा आहे. आपल्याकडे तसं नसतंय. म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रीयन माणसाकडे तर हायगळच नसतं. म्हणजे मी मगाशी सांगितलं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा असेल, मिसळ असेल, वडापाव असेल, भजी असेल, आणि संध्याकाळचं जेवण ढाब्यावर असेल, बिल दुसरं देणार असेल, तर आमचं ब्रीद वाक्य असतं, बाहेर जाऊन वकीन पण ह्याला बुडवल्याशिवाय राहत नाही. प्रचंड खाण्याची सवय असते आम्हाला. म्हणजे खाण्यासाठी जन्म आपला असंच असतं. एक दिवशी जावई आला पहिल्यांदा घरी, जावई जेवायला. आता जावयाची जात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आया बहिणींना माहिती आहे. मुलापेक्षा जावयावर खूप प्रेम असतं सासवांचं. आमची नाती पण मोठी गमतीशीर आहे. सासू, सासरा, सून. म्हणजे तयार करणाऱ्या त्या भाषाशास्त्रज्ञाला सुद्धा खूप मार्क्स दिले पाहिजे. सासू जे नातं आवडत नाही ते डबल पंक्चर करत आहे, 2दा हवा जाते. सासू सारखी सूचना करते ती, सून सूचना न ऐकणारी, सासरा सासू सुनेच्या भांडणामध्ये जो संस्कारा टाकतो तो सासरा. गमतीशीर नाते आहेत सगळे आमची. त्या जावई एकदा घरी येतो आहे. आल्यावर सासू श्रीखंडपुरीचा बेत करते आहे. बेत केल्यानंतर तो जावई आपला अख्खी पुरी घेतोय, श्रीखंडामध्ये बुडवतोय, तोंडात घालतो आहे. बायकोला वाटते की आबरू घालवतोय का काय, पुरी अर्धी करायला पाहिजे, एका पुरीचे 2 घास करायला पाहिजे, आता माझी आबरू घालवतोय म्हणून बायको समोर येते आणि ती त्याला सांगते की एका पुरीचे 2 घास करा, एका पुरीचे 2 घास करा. त्याला मेसेज नीट पोहोचत नाही त्याच्यापर्यंत. त्याला वाटतं की 2 पुऱ्याचा 1 घास करा. बऱ्याच वेळेला मी सांगतोय त्याचा सुद्धा मेसेज पुरत नाही, एखाद्या माणसाला पुढे जात. म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे एखादा पेशंट जावा, म्हणजे पेशंट पिणारा असावा आणि त्याची सगळी रक्ताची आणि लघवीची तपासणी झालेली असावी आणि तो रिपोर्ट आल्यानंतर तो पिणारा माणूस डॉक्टरकडे जावा. मग डॉक्टरनी त्याला सांगावं की दारू पिल्यामुळं रिपोर्ट नीट येत नाही, रिपोर्ट नीट वाचता येत नाही. मग तो पिणाराच म्हणतो मग तुमची उतरल्यावर येतो. मी डॉक्टरनाच म्हणतो की उतरल्यावर येतो. डॉक्टरना पेशंटला सांगायचं आहे. मग नीट प्रमाणे जर आकलन झालं नाही तर ते तसं होतं. मग जावयाचं तसंच झालं की बाबा एका पुरीचे 2 घास करा, तर ते म्हणते की 2 पुऱ्या एकत्र खाऊन तिथंच बेशुद्ध दवाखान्यात घेऊन झालं जातं. तोंडावर पाणी मारल्यानंतर जावई शुद्धीवर येतात. डॉक्टर 4 हवाबान हरडेच्या गोळ्या देतात. ती म्हणले एवढे गोळ्या खा. जावई म्हणतात 4 हवाबान हरडेच्या गोळ्या खाण्या इतकी जागा आत शिल्लक असती तर तिथंच 2 पुऱ्या अजून खाल्ल्या नसत्या का. 10 ज्याला दीर्घायुष्य व्हायचं त्याच्यासाठी सांगितलं की अर्ध जेवण. तिसरं खूप महत्वाचं कारण ते सांगतात, मला खूप आवडणारं कारण आहे त्या इकेगाई पुस्तकामध्ये. ती माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंत सगळी नाती जपतात, रक्ताची नाती जपतात आणि जोडलेली नाती. एकही नातं मरेपर्यंत कधी त्यांचं ब्रेक होत नाही. नात्यामध्ये सुद्धा आमचं आयुष्य कमी होतं असं त्या इकेगाई पुस्तकामध्ये लिहिलंय. आपण सगळ्यांनी स्वतःला प्रश्न विचारून बघू की आपल्यावर प्रेम करणारं एखादं नातं ज्या दिवशी आपल्याशी अनबन करतं, बोलत नाही, त्या दिवशी दिवसभर आमचा चेहरा पडलेला असतो. प्रेम या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये एखादं सुख किंवा एखादं दुःख चटकन एखाद्याशी शेअर करावं असं वाटतं, ती आपली प्रिय व्यक्ती असते. आणि ती जर बोलत नसती तर त्या दिवशी दिवसभर आम्ही उद्ध्वस्त असतो. इकेगाई त्या ओकिनावा नावातल्या गावातली माणसं त्याच्यामध्ये असतात. आणि शेवटचं मी रात्री त्या दिदीशी शेअर केलं. इकेगाई या शब्दाचा अर्थ की निसर्गानं माणसाला
एक कुठलं तरी अशी विद्या दिली की त्या विद्येमध्ये तो काम करत असताना त्याचा दिवस म्हणजे त्याला वेळेचं भान राहत नाही, तो त्याचा विके काही असं म्हटलं. ते कालपासून माझ्यासोबत सुरडीकर सर आहेत, मला वाटतं ना निवेदक सुरडीकर सर, त्यांचा इकेगाई गाणं आहे. म्हणजे ते गायला बसलं तर 3-3, 4-4 तास स्वतःला विसरत नाही, विसरून जातं. प्रत्येकाला असं काहीतरी सामर्थ्य दिलं. जसं की मला माझी बायको म्हणते की तुम्ही पुस्तक वाचायला बसलं की तुम्ही आमचे राहत नाही, मी त्या पुस्तकात मग्न होऊन जातो. असा प्रत्येकाला एक निसर्गानं इकेगाई दिलेला आहे. तो इकेगाई शोधणं म्हणजे तिथपर्यंत पोहोच. मी या पुस्तकाचा आधार यासाठी दिला की ज्याला 150 वर्ष जगायचं आहे, ज्याला 120 वर्ष जगायचं आहे, पण 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलं, तर 100 वर्षाचं आयुष्य माणूस नेमकं जगतो कसा. असं म्हटलं जातं की त्या ब्रह्मदेवाकडे 5 प्राणी गेले आणि 5 प्राण्यांनी त्यांना आयुष्य मागितलं. त्याच्यामध्ये माकड होतं, त्याच्यामध्ये घोडा होता, त्याच्यामध्ये बैल होतं, त्याच्यामध्ये कुत्रा होता आणि त्याच्यामध्ये घुबड होतं. 5 प्राणी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याने आयुष्य मागितलं आणि त्यांना 40-40 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवानं दिलं. आणि ही सगळी मंडळी पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या समोर येऊन ह्या 5 प्राण्यांची चर्चा सुरू झाली की आम्हाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं. आणि नेमकं याच संस्थांच्या पुढे याच प्राण्यांची चर्चा सुरू झाली. आणि तिथं माणूस गेला आणि त्या माणसानं चर्चा ऐकली की या सगळ्या प्राण्यांना ब्रह्मदेवानं 40 वर्षाचं आयुष्य दिलंय आणि आयुष्य देत असताना मी तिथं कसं काय नव्हतो. मग जिथं फुकट वाटलं जातं तिथं मी कसं काय नव्हतो. फुकट तिथं फॅमिली सकट, हा आमचं सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे. आम्ही सगळे अगदी आम्ही पुण्यात राहत होतो तर एखाद्यानं रिसेप्शनला बोलवलं तर अख्खं फॅमिली आम्ही जायचो, एकट्याला बोलवलेलं असायचं. कारण आपला स्वभाव आहे फुकट तिथं फॅमिली सकट. आपल्याला आठवतंय का बघा, NH4 हायवेला एकदा एक रॉकेलचा टँकर उलटला. सकाळची वेळ होती, माणसं 2 नंबरला निघाली होती, टमरेल घेऊन निघाली होती. लक्षात आलं की रॉकेल आहे. रॉकेल भरभरून घराकडे जायला लागलं टमरेलातून. त्याच्यातूनच एक बिडी फुंकणारं पुढं आलं आणि त्या बिडीनं अख्खा टँकर उडवून टाकला. हाकनाक 3 माणसं गेली. फुकट तिथं फॅमिली सकट, आमचं ब्रीद वाक्य. माणूस नावाचा प्राणी ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हटलं, अरे तुला 100 वर्षाचं आयुष्य, प्रत्येकाला 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं, माणसाला 100 वर्षाचं आयुष्य का नाही देत. ब्रह्मदेव म्हटला की मी GR एकदाच करतो, गव्हर्नमेंट रेझोल्युशन एकदाच करतो, GR एकदाच काढतो, वारंवार काढत नाही. माझी GR बदलायची तयारी आहे, पण खालच्या 5 प्राण्यांच्याकडून 20-20 वर्षाचं निम्म आयुष्य आणलं तर प्रत्येक प्राण्याचं 20-20 वर्षाचं आयुष्य तुला द्यायची आमची तयारी आहे. ठराव आणायचं म्हटल्यानंतर माणूस म्हटलं सोपं काम आहे. आमच्याकडे खूप ठराव होतात, म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषदेला काही ठराव होतात. सूर्यानं चंद्रानं अमावस्याला उगवायचं बंद केलंय, ठराव करण्यात यावा की त्यांना अमावस्याला सुद्धा उगवावं. खूप ठराव होतात जे करतात, त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे काम करतात. मग ते पहिल्यांदा गेलं माकडाकडं. माकडाला म्हणते बघ 40 वर्ष जगतायस, असं 40 वर्ष जगण्यात काय मजा नाही. इथं चणे खा, त्याचे फुटाणे खा, असं 40 वर्ष जगण्यात मजा नाही. तुझ्या आयुष्यातली 20 वर्ष देऊन टाक. माकडाला वाटतंय माणूस मागतं म्हणून ते 20 वर्षाचा ठराव करून देतो. पुन्हा ते जातं घोड्याकडं. घोड्याला म्हणतोय बघ तुझ्या उरावर बसलाय माणूस, आणि माणूस एकदा बसला उरावर तर मरेपर्यंत उतरत नाही. एक वेळ झुटिंग उतरल, एक वेळ हडळ उतरल, पिशाच उतरल, पण माणूस बसला तर उतरत नाही. 40 वर्ष माणसाला घेऊन बसण्यात मजा नाही. तुझी 20 वर्ष देऊन टाक. तिनं 20 वर्ष देऊन टाक. पुन्हा गेलं ते बैलाकडं. बैलाला म्हणताय बघ तुझ्या गळ्यात माणसानं घातलं एटाक. एटाक शब्द लक्षात आलं? एटाक माहिती? काही शब्द मराठी आहेत. एटाक, चाड, साप्ती आमच्या तिकडचे शब्द आहेत. झक मारणे हा मराठी शब्द आहे. मग ह्याला पॅरलल शब्द दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये नाही. तेव्हा ते माणसानं तुझ्या गळ्यात घातलं एटाक, मरेपर्यंत काढत नाही, तर ते 40 वर्ष घेऊन जगण्यात काय मजा नाही. तुझी 20 वर्ष. पुन्हा ते जात आहे कुत्र्याकडे. कुत्र्याला हे बघ म्हणते तुझी माझी आहे भाऊबंदकी. कुत्र्याच्या लक्षात येत नाही की भाऊबंदकी कशी काय. कुत्रा वेगळा, माणूस वेगळा. पण माणूस नावाची जात दुसऱ्याला गंडवायला 1 नंबर असते. मी अधिकारी असताना माझ्याकडे माणसं यायची, म्हणायची साहेब तुमचं व्याख्यान 1 नंबर, आणि पुन्हा हळूच खिशातनं कागद काढायचे आणि म्हणायची एवढं काम करा की म्हणजे दुसऱ्याला गंडवायला. ते कुत्र्याला गंडवते, म्हणते बघ तुझी माझी भाऊबंदकी. कुत्रं म्हणते भाऊबंदकी कशी काय. मग ते कुत्र्याला समजावून सांगते हे बघ ह्या जगात स्वतःच्या जातीवर भुंकणारे 2च प्राणी आहेत. उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःच्या जातीवर भुंकणारे 2च प्राणी आहेत. कुत्रं म्हणते कोण. म्हणले तुझं माझं, तुझी जात आणि माझी जात. वाघ वाघावर नाही, सिंह सिंहावर नाही, शेळी शेळीवर नाही. ह्या जगात स्वतःच्या जातीवर भुंकणाऱ्या 2च जाती आहेत. खालच्या आळीचं कुत्रं वरच्या आळीला यायचं झालं तर त्याला वाघ सिंह अडवत नाही, त्याला कुत्रंच अडवतं.
गावातला एखादा माणूस, गल्लीतला एखादा माणूस मोठा व्हायला निघाला तर त्याला दुसरं कोणीच अडवत नाही, त्याला गावकी किंवा भावकीच अडवते. भावकीचं सूत्रच असं आहे, दगडाला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही असं म्हटलं. तसं त्याला कोण अडवतं तर तेच अडवतं. मग ते कुत्र्याला म्हणतं हे की नाही भाऊ की कुत्रा म्हणतं हो आहे. मग म्हणते भाऊईसा टाक, 20 वर्षाचा भाऊईसा, ते 20 वर्षाचा ठराव देत. ते घुबडाकडे जात आहे, घुबडाला म्हणताय बघ तुला दिवसा दिसत नाही, रात्रीचं दिसतं, स्वतःची वेष्टा स्वतः खातं, 40 वर्ष जगण्यात मजा नाही, तुझी 20 वर्ष देऊन टाक. ती 20 वर्ष दिली. 5 जणांचा ठराव घेऊन आता माणूस वर गेला. सर्वसाधारण प्रशासन कसं चालतं, आमच्या ऑफिसमध्ये खालून फाईल वर जाते, अशी खालून आहे, खाली एक क्लार्क असतो, त्याच्यावर एक क्लार्क असतो, त्याच्यावर एक ऑफिस सुपरिटेंडेंट असतो. आणि फाईल कशी जाते ती साधारणतः की समजा निफाड नावाच्या गावाला 5 लाख रुपये मंजूर झालेत, तर ते टिप्पणी लिहिते, ते खालचा जो सगळ्यात खालचा जो असतो तो लिहितो, निफाड नावाच्या गावाला 5 लाख रुपये मंजूर झालेले आहेत, ते द्यावेत किंवा कसे, अशी कोंबडी करते डाव्या बाजूला आणि ती फाईल वर जाते. वरचा अधिकारी लिहितो की GR प्रमाणे देण्यात यावे, तो कोंबडा करतो. त्याच्या वरचा जो ऑफिस सुपरिटेंडेंट असतो तो म्हणतो की यथाप्रस्तावी, म्हणजे अवलोकनी येऊन सही करावी, अवलोकनी येऊन मान्यता. म्हणजे खाली लोकन म्हणजे बघून, खाली बघून गप सही करावी, कारण खालचा सगळा व्यवहार झालाय असं त्याच्यामध्ये असतं. मग तो लॉन्डर करतो आणि मग ती वरचा मोर होतो आणि ती रक्कम वाहत जाते. ह्या 5 जणांचा ठराव घेऊन तो वर गेला आणि वर गेल्यानंतर तिथल्या ब्रह्मदेवान, तिथल्या कारकुनानं टिप्पणी लिहिली, खालील 5 प्राण्यांच्याकडून 20-20 वर्षाचे ठराव प्राप्त झालेले आहेत, तेव्हा माणूस नावाच्या प्राण्याला 100 वर्षाचे आयुष्य द्यावे किंवा कसे. त्याच्या वरचं लिहितंय ठरल्याप्रमाणे देण्यात यावे, त्याच्या वरचं लिहितंय अवलोकन येऊन सही करावी. पण ब्रह्मदेव खालच्या व्यवहारामध्ये सहभागी नसल्यामुळे तो एक शेरा मारून टाकतो, ज्या प्राण्याकडून जसे आयुष्य घेतले तसेच जगण्यात यावे आपला ब्रह्मदेव. याच्यामध्ये तसंच आयुष्य जगतंय. तुम्ही बघा 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिले 20 वर्ष माकडासारखं जगतंय. तुमच्या माझ्या घरातलं पोरगं बघा, 20 वर्षाच्या आतलं. मी सुद्धा कॉलेजला असताना माझ्यावर अमिताभ बच्चनचा प्रभाव होता. मी अशा बिटल्स राखल्या होत्या. आमचे वडील म्हणायचे आला ज्ञानेश्वर आला म्हणायचे, प्रभाव असतो त्याचा. म्हणजे त्यावेळेला आमचं बेलबॉटम होते आमच्या कालावधीमध्ये. आम्ही ग्रामपंचायतीचं किंवा नगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नसताना सुद्धा आमच्या बेलबॉटम अख्खी ग्रामपंचायत स्वच्छ करत होती. मग तो 20 वर्षाच्या आतल्या आमच्या घरातली मुलं बघा. आता तर ती केसाची फॅशन तर खूप विचित्र आली. म्हणजे खाली गहू आणि वर ज्वारी, ती घरात येताना पोरगं वाटते. पहिली 20 वर्ष त्या माकडासारखीच. आणि आता तो ती चिमुरडी पोरं बाहेर खेळताना बघतो मी, अगदी प्रचंड प्रभाव आहे. ते प्रभाव कोणता आहे, झुकेगा नाही साला हुआ. 20 वर्षाच्या आत पुष्पा समजकर आये हो क्या, ते काहीतरी म्हणते, अंगार बनके काहीतरी म्हणते. 20 वर्षाच्या आत आमच्या घरातली लेकरं, पण ज्या घरामध्ये 20 वर्षाच्या आत पालक जागृत आहे. असं म्हटलं जातं, खलील जिब्रान असं म्हणतो की तुमच्या घरातली लेकरं भविष्यामध्ये ताकदीनं वाढवायची असतील तर ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, विधीते पाळीत निषेधाते गाळीत मज कर्मफळे अर्पित पुढे जाण्याचं. म्हणजे बाळ लहान असताना त्याला नको त्या गोष्टीपासून दूर ठेवा. खलील जिब्रान असं म्हणतो, वडाचं जरी झाड असलं तरी त्या झाडाच्या भोवती कंपाऊंड घालावं लागतं, कारण लहान असताना शेळीच्या पायानं सुद्धा ते कटकन मोडतं. पण त्याचं कंपाऊंड त्याच्या भोवती असेल तर त्याची मुळं खोलवर जातात, त्याच्या फांद्या आकाशामध्ये जातात, त्याचं खोड बळकट होतं आणि भविष्यामध्ये हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते झाड कोसळत नाही. असं म्हणतं. तुमची माझी पोरं या 20 वर्षापर्यंत आपल्या घरामध्ये नेमकेपणानं कशी वाढतात त्याच्यावर आता. 20 ते 40, 40 ते 60, म्हणजे हा 20 ते 40 तो घोड्यासारखं जगतो असं म्हटलं. 40 ते 60 कुत्र्यासारखं जगतो, बैलासारखं जगतो, आणि 60 ते 80 कुत्र्यासारखं, आणि 80 ते 100 समारोपाकडे येत असताना मी फक्त पुढच्या गोष्टी शेअर करतो की माणूस मृत्यूकडे जात असताना, मृत्यू समीप येत असताना निसर्ग त्याला कायम आठवण करून देत असतो. त्याच्या कायम नोटीस येत राहतात आम्हाला. क्षर इति शरीर असं म्हटलं. निसर्गानं मृत्यूची चाहूल लागण्यासाठी पहिली नोटीस निसर्ग पाठवतो, कानामागचा केस पांढरा करतो. तुकोबराय म्हणतात की कर्णमुळी जरा सांगोनी आली आहे. कानामागचा केस पांढरा करतो आणि निसर्ग म्हणतो थांब, आता तरी लबाडी थांबव, आता तरी चांगलं वाग, असं तो म्हणतो. पण डांबरीकरण करतो, माझ्यासारखं डांबरीकरण करतो तो, आणि त्या नोटीसला उत्तर देतो की कसं फसवलं म्हणून. पुढची नोटीस येते त्याची
डोळ्यानं दिसायचं कमी करतो. मृत्यूकडे होणारा प्रवास माणसाचा सुरू झाल्यानंतर खरं तर पुढच्या नोटिसीमध्ये डोळ्यानं दिसायचं कमी करतो. तो म्हणतो की डोळे तुला दिले होते कशासाठी दिले होते, कोणत्या कारणासाठी दिले होते. पुढची नोटीस त्याला येते की कानानं ऐकायचं त्याला कमी करतो. त्याच्या पुढची नोटीस त्याचे दात पाडून टाकतो. आणि त्याचा शेवट आल्यानंतर तुकोबर असं म्हणतात की झाल्या ही न शक्ती नाकडोळे गळती भिवली पळती रांडा पोरे बाईल म्हणती खरे मरता तरी बरे नासिले घर थुंकोनी. असं म्हणजे आयुष्याचा शेवट आला, एक एक बटन स्विच ऑफ झालं तर तो अशा पद्धतीने जातो. असं म्हटलं जातं की वे ऑफ वर्शिप, शेवटच्या क्षणाला मृत्यूच्या वेळेला आमच्याविषयी काय बोललं जातं. माणसाच्या हिशोब हा एका सेकंदात होत असतो. जसं मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम होतो, वर्षभर राबल्यानंतर 1 मेला आमचा निकाल असायचा. आणि 1 मेला त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 2री 3रीत असताना नाव घेतलं जायचं, इंद्रजीत दत्ताजीराव देशमुख पास. एका सेकंदात पास. मग घरी जाताना विचार यायचा की निकाल वर्षभर राबलेला एका सेकंदात, वर्षभर गुरुजींचा मार खाल्लेला, अंगठे धरलेले, पाडेपाठ केलेले, एवढं सगळं करून एका सेकंदात निकाल. तसा माणसाच्या आयुष्याचा सुद्धा निकाल बरोबर एका सेकंदात असतो मृत्यूच्या वेळी. तो कसा असतो असं म्हटलं जातं की मी शिरोळा गटविकास अधिकारी होतो. तिथं पक्या नावाचा एक येडा आहे, त्याला सगळे मारायचे, अजूनही मारतात, अजूनही जिवंत आहे. मी 10 वाजता असं ऑफिसमध्ये येऊन बसायचो आणि पक्या यायचा आणि त्या खिडकीत माझ्या केबिनच्या खिडकीच्या बाहेर यायचा आणि माझ्याकडे बघून हसायचं. आता येडच येड्याकडे बघून हसणार, दुसरं लक्षात आलं असेल मगाच्या पासून 1 तास 1.5 तास जे बडबडते ते येडच आहे. ते हसाहसी व्हायची आमच्या दोघांची. ते त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला. दिवस संपला की पंचायत समिती संपली की 6 वाजता मी त्या पंचायत समितीच्या झेंड्याच्या कट्ट्यावर बसायचो. प्रकाशराव यायचे, मग आमची चर्चा सुरू व्हायची. मग आज शिरोळमध्ये कोणी मृत्युमुखी पडलेला असेल तर त्याच्याविषयीची चर्चा असायची. प्रकाशरावला मी विचारायचो की आज शिरोळमधलं गेलेलं गिराईक गेलं कुठं, ज्याचं दहन आज झालं तो गेला कुठं. प्रकाशराव स्वर्गात गेला असला तर म्हणणार हां, नरकात गेला असलं तर प्रकाशराव म्हणणार इकडं गेलं. मी प्रकाशरावला, त्या वेड्या प्रकाशला मी विचारायचो की प्रकाशराव तुमची स्वर्गात गेलेलीची डेफिनेशन कोणती आणि नरकात गेलेलीची डेफिनेशन कोणती. मग प्रकाशराव निरूपण करायचं. आमच्या इकडे स्मशानामध्ये चित्र असं असतं, ते प्रेत जळत असतं. कुणीतरी आप्पा मामा तात्या, कोणी रॉकेल टाकतं, कोणी मीठ टाकत असतं आणि त्याच्या बाहेर असे गटागटानं माणसं बसलेली असतात. दारूवाली दारूवाल्याजवळ, गुटखावाली गुटखावाल्याजवळ, तंबाखूवाली तंबाखूवाल्याजवळ, काँग्रेस काँग्रेस, शिवसेना शिवसेना, राष्ट्रवादी राष्ट्रवादी. स्मशानात सुद्धा गट सोडत नाहीत. काय झालेलं असतंय माहीत नाही. मग नरकात गेलेल्याच्या विषयी प्रकाशराव सांगायचे की साहेब तिथं चर्चा होती की हे ह्याच्या अगोदरच मरायला पाहिजे होतं, अजून जगला असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कुणास ठाऊक. ज्याच्याविषयी याच्या अगोदरच मरायला पाहिजे होतं असा विचार स्मशानामध्ये केला जातो. प्रकाशराव म्हटलं की ते नरकात जातो. अनिल अवचट सर गेले 4 महिन्यापूर्वी, आपल्याला आठवतंय का बघा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा लेख आला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलं होतं माझे मृत्यूचे क्षण समीप आलेत आणि स्मशानामध्ये माझ्याविषयी फक्त एकच बोला की हा माणूस म्हणून जगला, एवढा एकच शब्द उच्चारा माझ्याविषयी. म्हणजे मरताना शेवटच्या क्षणाविषयी आमच्याविषयी काय बोललं जातं. मग प्रकाशरावला विचारलं की मग स्वर्गात गेला त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. मग प्रकाशराव सांगत होते की साहेब तो माणूस निघताना, त्याची अंत्ययात्रा निघताना प्रत्येकाची पावलं जड झाली होती, प्रत्येकाच्या नजरेमध्ये पाणी होतं, प्रत्येकाला वाटत होतं की जणू माझंच काळीज माझ्यासोबत प्रवास करता. आणि सर प्रेत जळत असताना कुणी कोणाशी बोलत नव्हतं, कुठला गट तर स्मशानामध्ये नव्हता. आणि सर चर्चा स्मशानामध्ये नव्हतीच कुणी, पण प्रत्येकाचं हृदयातून आक्रोश करत होतं आणि ते म्हणत होते की हो अरे हे अजून जगायला पाहिजे होतं, याचं असणं अनेकांना कल्याणकारी होतं, याचं असणं अनेकांना सुख देणारं होतं, याचं जगणं हे असं असतं असं म्हटलं. आम्ही निघून गेल्यानंतर आमच्याविषयी काय बोललं जातं स्मशानामध्ये, तो आमचा जगण्याचा क्षण असतो. बाबू बोरकरांची एक खूप सुंदर कविता आहे. ते असं म्हणतात की
कसा असावा मृत्यू? देखना देहांत जो सागरी सूर्यस्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारस. म्हणजे मृत्यू असा असावा की अखंड जीवन जगल्यानंतर शेवटी समारोप आयुष्याचा झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला समुद्राच्या काठाला सूर्यास्त बघायला जातो, सूर्यास्त झाल्यानंतर त्या क्षितिजावर सूर्याची प्रभा, म्हणजे सूर्य खाली गेल्यानंतर सुद्धा सूर्याच्या अस्तित्वाची प्रभा त्या क्षितिजावर प्रगटलेली असते. म्हणजे माणूस निघून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या अस्तित्वाची प्रभा पाठीमागं शिल्लक असली पाहिजे. सकाळी अर्बन बँकेचे चेअरमन साहेब, आम्ही ज्या वेळेला काकांच्या घरी गेलो त्यावेळेला ते असं म्हटले की असा माणूस आमच्या गावामध्ये होणं नाही, काकांच्या सारखा माणूस आमच्या गावामध्ये होणं शक्य नाही, असं पुन्हा होणं शक्य नाही. ज्याचं जगणं आरपार होतं, ज्याचं जगणं हृदयस्थ होतं, ज्याचं जगणं अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करणार होतं, ज्याला भेटल्यानंतर माणसाला वाटत होतं की हा आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये असावा. संतांच्या विषयी, म्हणजे जो पोहोचलेली माणसं आहेत त्यांच्याविषयी तुकोबराय आणि माऊली काय म्हणतात? जो पिकलेला माणूस असतो त्याचं जगणं कसं असतं? तुकोबराय असं म्हणतात की पिकलिया सेंद कडू पण गेल. सेंदाड पिकलं की तो माणूस जसा वागतो तसे काकाजी वागत होते. म्हणजे सेंदाड पिकलं की त्या सेंदाडामध्ये 4 बदल होतात. सेंदाड मऊ होतं, दुसरा बदल त्याच्यामध्ये सेंदाड गोड होतं, सेंदाडाचा रंग बदलतो आणि सेंदाड सुगंधित होतं. पिकलिया सेंद कडू पण गेल. आम्ही ज्या वेळेला हिरवट असतो त्यावेळेला आम्ही ह्या घाणेरड्या गोष्टीच्या पाठीमागं असतो, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान. पण जो माणूस पिकतो त्याच्या लक्षात येतं की नाही, माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला माझ्या अस्तित्वानं प्रेम, जिव्हाळा, आनंद मिळावा असं माझं जगणं असावं. म्हणजे काकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना दिलं ते माऊली असं म्हणतात की त्या माणसानं कसं जगावं ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. म्हणजे ती माणसं जगत असताना कशी जगावी ते वाट कृपेची पुसतो, ते ज्या दिशेनं जातात तिकडं कृपेचा वर्षाव करतात. दिशाची स्नेहेची भरितू, ते ज्या दिशेनं जातात तिकडं स्नेह भरून टाकतात. जीवातळी अंथरितू आपुला जीव, दुसऱ्याच्या कल्याणासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. असं मृत्यू तसा असावा, म्हणजे मृत्यू सर्वांग सोहळा व्हावा. मी फक्त आणखीन एक मृत्यू शेअर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. कर्मवीर अण्णा, मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. माझ्या वडिलांचं आयुष्य अण्णांच्या बरोबर गेलं. कर्मवीर अण्णांना 33 हार्ट अटॅक आले, 33, जस्ट यू कांट बिलीव्ह. पण बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी कर्मवीर उपनिषद नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की कर्मवीर अण्णांना 33 हार्ट अटॅक आले. ज्या माणसानं आयुष्यभर फिरून लोकांच्या कल्याणासाठी, गरिबाची पोरं शिकावीत म्हणून ज्या माणसानं आयुष्यभर पायामध्ये पादत्राण नाही घातलं, डोक्याला शिरस्त्राण नाही घातलं, तो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत जगाच्या कल्याणाचं काम करत होता. एवढंच नाही तर ससूनमध्ये शेवटचे श्वास अण्णा मोजत असताना अण्णांना स्वप्न पडायची. स्वप्नात अण्णा बोलायचे. त्यांचं बोलणं काय होतं, अण्णा म्हणजे शुगर 500 पर्यंत शूट झालेली असायची, बीपी जवळजवळ 100च्या पार गेलेलं असायचं. आणि अण्णा त्यावेळेला बडबडायचे, तातामध्ये बोलायचे. ते म्हणायचे की अरे कुणीतरी यशवंतराव चव्हाण साहेबांना सांगा ह्या भाऊराव पाटलाला 500 एकर जमीन द्यायला, गोरगरिबाची पोरं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्या शेतामध्ये राबतील आणि वर्षभर शिक्षण पूर्ण करतील. अण्णांचं जातानाचं स्वप्न ते होतं. आम्ही मरताना आमचं स्वप्न काय असतं की आता थोरल्याला दिलाय फ्लॅट घेऊन, धाकट्याला आता कुठं लबाडी करावी, त्याच्यासाठी कुठं घालावा. आमचं मरतानाचं स्वप्न ते असतं. अण्णाला 33 हार्ट अटॅक आले. आमच्यासारखं असलं तर शक्यतो पहिल्या अटॅकमध्ये जातायच. म्हणजे जे असं जगतंय आत एक बाहेर एक, उपरी भगवा झाला नामे, असं जे असतंय ते आत एक बाहेर एक, स्प्लिट पर्सनॅलिटी, अशी माणसं असतात ती लवकर जातात आमच्यामध्ये. वागायला एक, जगायला एक, विपरीत जगणारी माणसं शक्यतो पहिल्या अटॅकमध्ये, लयच चिवट असलं तर दुसऱ्या अटॅकमध्ये जातात तरुण पायामध्ये. म्हणजे त्यातल्या त्यात पहिला अटॅक येऊन गेला तर दुसऱ्या अटॅकमध्ये म्हणजे पुढच्या त्याचं जगणं घरातलं मुश्किल होत असतं. बायको म्हणते इथं बसू नको, तिथं बसू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. टॉयलेटमध्ये जरी गेलं तर बायको म्हणते येतंय बाहेर. दुसऱ्या अटॅकमध्ये, तिसऱ्या अटॅकमध्ये शक्यतो मरताच. पण 33 अटॅक आले. बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी लिहिलंय, तो यायचा यमदूत अण्णांच्यावर आपला फास टाकायचा. अण्णा त्याला म्हणायचे, सर माग मला सोलापूरचं कॉलेज बांधायचं.
सर मागं मला कोपरगावचं कॉलेज बांधायचं आहे, सर मागं मला पोरींचं हॉस्टेल काढायचं आहे. 33 वेळेला यमदूत यायचे, अण्णांच्या पायावर डोकं टेकवायचे, पाठीमागे सरकायचे आणि सर मागं म्हटलं की नमस्कार करून ते यमदूत निघून जायचे. आणि ते यमदूत जाताना म्हणायचे की अण्णा तुम्हाला नेऊन काय करू, गोरगरिबांची पोरं शिकणार कशी. 33 वेळेला यमदूत परत जातो, सर मागं पाठीमागं म्हटलं की तो सरकतो. मी ज्या वेळेला माझ्या स्वतःचा विचार करतो, मी जर म्हटलो मला यमदूत न्यायला आला आणि मी त्याला म्हटलो सर माग, तर तो इतकंच म्हणेल की काय उजवलंयच माहित आहे, गाशा गुंडाळ, चला आत्ताच्या आत्ता आपल्याला निघावं लागेल असं म्हणतो. आम्ही आमचं जगणं आणि मृत्यूचा समोर जात असताना, आमच्या आयुष्याला मृत्यूला समोर जात असताना त्या पद्धतीनं जावं अशी प्रार्थना. दोघं जण, म्हणजे काकाजींच्या नंतर दोघं जण काम करतायत असं म्हटलं जातं. बाप म्हणून जी एंट्री असते, बापाच्या पुढच्या पिढीचं काम काय असतं. गेले 15 दिवसामध्ये आम्ही ठाकरे साहेबांशी म्हणजे बोलतो आहे, त्यांच्या चिरंजीवाशी बोलतो आहे. पुढच्या पिढीचं काम काय असतं. ज्या वेळेला बाप खूप कर्तृत्व करून जातो ना, सूर्य होऊन जातो ना बाप, त्यावेळेला सूर्याच्या पिल्लांनी सुद्धा वागायचं असतो सूर्यासारखं, आणि ते वागण्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर असते. मी ज्या वेळेला शासकीय अधिकारी झालो त्यावेळेला माझ्यासमोर प्रश्न होता की भ्रष्टाचार करायचा का नाही करायचा. माझ्या वडिलांनी रयत शिक्षण संस्थेला 72 एकर जमीन दान दिली. 45 साली 8,000 इतका हुंडा माझ्या वडिलांनी रयत शिक्षण संस्थेला दिला. करोड रुपयाची संपत्ती माझ्या वडिलांनी रयत शिक्षण संस्थेला दिली. आणि मी ज्या वेळेला गव्हर्नमेंट ऑफिसर झालो आणि ज्या वेळेला लाच घ्यायचा संधी माझ्या समोर यायची, त्यावेळेला मला माझा बाप आठवायचा आणि विचार करायचो मी की मी जर आता लाच घेतली तर माझ्या बापाच्या आत्म्याच्या टिरगाण्या होतील. आणि म्हणून आयुष्यभर कधी बापाच्या पैशाला मी शिवू शकलो नाही, कारण मी वारसदार म्हणून मी शाबित व्हायचं असलो तर बापानं दिलेली समर्थ परंपरा मला सांभाळावी लागते, ती माझी जबाबदारी असते. सूर्य नावाचा बाप आमच्या वाटेला आला तर आम्हालाही सूर्याची पिल्ल म्हणून जगावं लागतं. तितक्याच ताकदीचं काम वारसदाराला करावं लागतं आणि हे सत्य आहे. मी फक्त वारसदाराचं जबाबदारी आणि काम कोणती असतं आणि ते कसं सांभाळायला पाहिजे. म्हणजे जे उच्चार बापाच्या विषयी निघत होते तेच उच्चार, म्हणजे जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग असं म्हटलं जातं. वारसदाराचं नेमकं काम कोणतं असतं. 1928 साली ॲनास्थेशियाचा शोध लागला. ॲनास्थेशिया म्हणजे लोकल ॲनास्थेशियाचा शोध लागला. त्याच्या अगोदर ऑपरेशन करायचं असलं, 1928च्या अगोदर जर ऑपरेशन करायचं असलं तर क्लोरोफॉर्म दिला जायचा, बेशुद्ध पाडलं जायचं आणि मग. पण लोकल ॲनास्थेशिया याचा अर्थ की समजा माझ्या हाताला गाठ आहे तर संपूर्ण मला बेशुद्ध करण्याची आवश्यकता नाही, त्या गाठेच्या भोवती एक इंजेक्शन केलं ते बधीर होईल आणि मग गाठ काढणं सोपं जातं. हा शोध एका डॉक्टरनी लंडनच्या 1928 साली लावला. तो शोध होता 2 केमिकल्स त्यांनी शोधून काढली, अ आणि ब केमिकल्स. ती शोधून काढल्यानंतर ते इंजेक्शन केलं की ते बधीर व्हायचा भाग आणि मग ती गाठ काढता यायची. शोध तर लागला होता. अ आणि ब केमिकल एकत्र मिक्स केल्यानंतर त्याचं इंजेक्शन केलं तर तो अवयव बधीर व्हायचा आणि मग ऑपरेशन करणं सोपं व्हायचं. मग आता गिनीपिक कुणाला करायचं हे जगाला दाखवायचं. हा रिसर्च, हा संशोधन जगाला समर्पित करायचं आहे. तर आता जगाला दाखवलं पाहिजे म्हणून त्या डॉक्टरनी लंडनमधले जेवढे सर्जन होते ते दुसऱ्या दिवशी बोलवले आणि ते म्हटले की मी लोकल ॲनास्थेशियाचा शोध लावला. आणि मग पहिला प्रयोग त्यांनी स्वतःच्या एकुलत्या एका मुलावर करायचं ठरवलं. त्या डॉक्टरनी गिनीपिक आपल्याच पोराला करायचं ठरवलं, कारण त्यांच्या मुलाला 6 बोटं होती, 1 बोट जास्त होतं. त्यांनी रात्री मुलाला सांगितलं की बाळा मी शोध लावला आहे आणि माझा पहिला गिनीपिक तू असणार आहेस, तुझ्यावर प्रयोग करणार आहे उद्या. मी सगळे सर्जन येणार आहेत, मी ऑपरेशन करायला सुरुवात करीन. मी आणि अ आणि ब केमिकल त्याचं इंजेक्शन तयार करीन, त्याच्या बोटामध्ये घुसवीन, तुझं बोट बेशुद्ध होईल, मग मी तुझं ऑपरेशन करीन. पण बाळा एक लक्षात ठेवतो, तुझं बोट बेशुद्ध झालंय तुझ्या चेहऱ्यावर दिसू दे, कारण लोकांना कळू दे की माझा प्रयोग यशस्वी झालाय. तुझ्या चेहऱ्यावर दिसू दे. म्हणजे चेहऱ्या माणसाचा बऱ्याच गोष्टी सांगत असतो. मी मगाशीही सांगितलं, एका धर्मगुरूंनी काही प्रवचनकार तयार केले आणि शेवटचा समारोप होता आणि त्या समारोपामध्ये गुरुजी म्हणत होते की बाळांनो आता तुम्ही प्रवचन करायला निघालात तर स्वर्गाचं वर्णन करताना तुमचा चेहरा स्वर्गासारखा फुलू द्या, प्रसन्न राहू द्या स्वर्गाचं वर्णन करत असताना.
मग त्यातला एक कच्चा प्रवचनकार होता, तो म्हणला, पण गुरुजी नरकाचं वर्णन करताना चेहरा कसा असला पाहिजे? गुरुजी म्हणले, आत्ता जसा तुझा चेहरा आहे ना तसाच ठेव. लोकांना जर नरक कुठं बघायचा असला तर तुझं थोबाड बघितल्यानंतर लोकांना कळेल की इथं नरक आहे. हा बाप आपल्या मुलाला सांगतो आहे की उद्या तुझ्यावर मला ऑपरेशन करायचं आहे, इंजेक्शन तुझ्या हातामध्ये केलं आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली की तुझा चेहरा प्रसन्न असू दे, आनंदी असू दे. दुसऱ्या दिवशीची सकाळ, लंडन मधले सगळे डॉक्टर समोर बसलेले आहेत. बाप आपल्या मुलाला इंजेक्शन करतो आहे. निम्म बोट काढल्यानंतर बापाच्या लक्षात येते की इंजेक्शन चुकलंय, अ केमिकल मध्ये ब केमिकल मिक्स करायचं राहिलेलं आहे. पोराला भूल चढलेली नाहीये, पोराला वेदना होत आहेत हे बापाच्या लक्षात येतं, पण बाप पोराच्या चेहऱ्याकडे बघतो तर पोरगा हसतो आहे. ऑपरेशन पूर्ण करतो आहे बाप. सगळ्यांना गडबडीनं बाहेर घालवत आहे. आत येतो आहे आणि पोराला मिठी मारतोय आणि पोराला विचारतोय, तुला भूल नव्हती चढली बाळा, का नाही सांगितलं? तुला वेदना होत होत्या पोरा, तू का नाही सांगितलं मला? ते पोरग उत्तर देते, बाबा माझा बाप कधी चुकणार नाही, याच्यावर माझ्या बापावर विश्वास होता. बाबा तुम्ही एवढ्या वेदना सहन केल्या तर मी तुमचा पोरगा आहे, मी नको का सहन करायला? जगी ऐसा बाप व्हावा आणि त्याचा उत्तराधिकारी होत असताना आमच्यावरती जबाबदारी असते की जेवढं काम आमच्या बापानं केलंय त्याच्या 1000 पटीनं आम्हाला काम करावं लागत असतं. त्याच्यापेक्षा पुढचं आयुष्य जगावं लागतं, त्याच्यापेक्षा सवाई व्हावं लागतं. ते काम आपण कराल अशी प्रार्थना. काकाजींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. खूप लोक आलेली आहेत, उन्हात उभी राहिलेली आहेत, खूप प्रतिकूल परिस्थिती आहे आणि तरीही जवळजवळ गेले 1.5 तास आपण ऐकून घेतलं आहे. काही जणांनी म्हणजे अगदी दुपारची वेळ आहे, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. त्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. कालपासून जे मला प्रेम इथं दिलं निफाडकरांनी, त्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. गवते सरांचं विशेष करून, कारण त्या साहेबांचं इतका चिकाटी होती की आता मी जवळजवळ टाळतच होतो कार्यक्रम, पण त्यांची चिकाटी इतकी आलं पाहिजे. विशेष करून गवते सरांनी जर तो आग्रह धरला नसता तर मी इथंपर्यंत पोहोचलो नसतो आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन मला झालं नसतं. इतका समृद्ध प्रदेश मला बघण्याची संधी मिळाली आणि कालपासून आपल्या प्रेमामध्ये नाहण्याची संधी मला मिळाली. विशेषतः ठाकरे कुटुंबियांच्या वरचे 3ऱ्या पिढीपर्यंतचे मला संस्कार बघायला मिळे. म्हणजे असं म्हटलं जातं की नातू आजोबाच्या दृष्टीनं दुधावरची साय असते, नातू सुद्धा त्याच ताकदीनं, तीच विनम्रता. खरं तर संस्कार कशाला म्हणायचं असतं? जिथं मोठ्यांचा आदर असतो आणि लहानांची कदर ज्या घरामध्ये असते त्याला संस्कार असं म्हटलं जातं. जिथं मोठ्या आल्यानंतर जो कोणी मोठा असेल त्याला आदर दिला जातो आणि जो कोणी लहान असेल त्याची कदर केली जाते, त्याला संस्कार असं म्हटलं जातं. मी त्या संस्कारक्षम घराला भेट देऊ शकलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 1.5-2 तासापासून आपण जे अत्यंत श्रवणीय असं व्याख्यान प्रबोधन या ठिकाणी डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब यांचं ऐकता आहात. मला वाटतं हे या हृदयीचे त्या हृदयी अशा प्रकारचे त्यांच्या कळकळीचं त्यांनी सांगितलेलं हा विचार आहे. आणि म्हणून आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तर आयुष्यात तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचा सुंदर विचार त्यांनी आपल्याला प्रबोधनातून दिला आहे. मी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथे जमलेले आहात ते ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक राजकीय सहकार, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एक व्रतस्थ अशा प्रकारचे कर्मयोगी स्वर्गीय नामदेवराव भाऊराव तथा काकासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रद्धांजलीसाठी विनंती करतो. नाशिक मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय प्रकाश दायमा यांना की त्यांनी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करावी. उपस्थित शोकाकुल बांधवांनो, आपणा सर्वांना नमस्कार. कारण तो भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे. खरं तर आज 2 वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या अनोळखी प्रवाशानं यावं
आणि कुठल्या वाटेने मी पुढे गेला असता इच्छित स्थळी पोहोचू शकेल हे काही काळ त्याला कळू नये. खरं तर श्रद्धांजलीच्या मनोगताच्या बाबतीत माझी अवस्था अशीच झालेली आहे. त्याचं कारण असं की शब्दप्रभू आदरणीय इंद्रजितजी देशमुख साहेब या ठिकाणी बोलत होते. त्यांचे एक एक शब्द आपल्या कानामध्ये पडत होते. मोहळातनं थेंब थेंब मध ठिपकावा, तसे ते कानात पडलेले एक एक शब्द झिरपत 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 आपल्या काळजापर्यंत पोचत होते. देशमुख साहेब, तुमचे सगळे शब्द आम्ही कानाने नाही तर काळजाने ऐकलेले आहेत. शरीरानं स्नान घालतं ते पाणी आणि मनाला स्नान घालतं ते तीर्थ. असे तीर्थस्वरूप आदरणीय काका वयाच्या 90व्या वर्षी आपल्या सर्वांनाच सोडून गेलेत. अबना कोई चिठ्ठी अबना कोई संदेश अशा गावाला ते कायमचेच निघून गेलेत. भरून आलेले डोळे पुसण्यापलीकडं तुम्ही आम्ही किंवा आपण कोणीही काही करू शकलो नाही. कारण परमेश्वर ठेवेल तसं मित्रांनो आपल्या सर्वांना राहणं भाग आहे. काकांच्या मनावर मला असं वाटतं खरं तर वीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव, अनुषंगानं RSS मधला त्यांचा सक्रिय सहभाग, भारतीय जनता पार्टीचे शेवटपर्यंत एक निष्ठावान नेते, निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं. 4 काडक्या जमून घरटं जमवायचं, घरटं बांधायचं आणि तदनंतर त्या ठिकाणी पिल्लांची बीजं उगवायची. याला जर संसार म्हणणार असाल तर असा संसार मला करायचा नाही हे आपल्या नवविधूला त्या ठिकाणी ठणकावून सांगताना वीर सावरकरांनी खरं तर आपली सर्व तरुण या देशाला वाहिली. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो हाही विचार वीर सावरकरांनी आपल्याला दिला आणि याच विचाराचा धागा धरून मला असं वाटतं काका आपलं सगळं जीवन या ठिकाणी त्या पद्धतीनं जगलेत. वेदनांच्या विश्वामध्ये संवेदना जागृत ठेवून, श्रमाला श्रीराम समजून व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा मला असं वाटतं परिसरासाठी काका एक समाज म्हणून मित्रांनो जगलेत. मला तर वाटतं की स्विस बँकेच्या खातेदारापेक्षाही नमस्कार घालण्यास काकाच हे अधिक पात्र होते. सत्य, साहित्य, सुगंध, संगीत, साहस, संस्कार, संस्कृती, श्रद्धा, सबुरी, सदाचार, समर्पण अशा अनेक सद्गुणांचा परिचय काकांच्या सहवासामध्ये मित्रांनो मला झाला. परिसरासाठी काकांनी खरं तर एक संस्कारभूमी चालवलेली होती असं म्हटलं तर मित्रांनो वावगं ठरू नये. माणसाच्या जगामध्ये माणूस म्हणून काका नेहमीच ऐटीत जगलेत. विविधरंगी अनुभवांचं काका एक सुंदर सुगंधी झुंबर होते. इतरांना मोठं करण्याची, इतरांना मोठं म्हणण्याची काकांची मानसिकता नक्कीच वाखाणण्याजोगी होती. खरं तर मित्रांनो लौकिक यश मिळवल्यानंतर प्रत्येकाला लोकांच्या सदिच्छा मिळविताच येतात असं अजिबात नाही. मात्र काकांचं कुटुंब याला अपवाद होतं. लौकिक यश मिळवल्यानंतर सुद्धा अनेकांच्या शुभेच्छा हे काकांच्या पाठीशी होत्या. खरं तर एक उल्लेख या ठिकाणी मी आपल्या पुढे आज या ठिकाणी करू इच्छितो की रामायणामध्ये एक वाक्य आहे, दशरथाच्या वचनासाठी तेव्हा राम गेला होता वनवासात. हल्ली मात्र दशरथ भोगतो वनवास आणि राम धाडतो त्याला वृद्धाश्रमामध्ये. मात्र ठाकरे कुटुंबातल्या भरतजी असतील, प्रवीणजी असतील, त्यांच्या घरातल्या सुना असतील, हे मात्र या सगळ्या परिस्थितीला अपवाद ठरलेत. 21व्या शतकातले हे श्रावणबाळ असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू नये इतकी सेवा त्यांनी या वृद्धापकाळामध्ये मित्रांनो काकांची केली. मी तर म्हणतो या ठाकरे कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांचं आपण कुठंतरी अनुकरण करायला शिकलं पाहिजे आणि यांचं जर अनुकरण आपण सगळ्यांनी केलं तर मला असं वाटतं कुटुंबामध्ये प्रत्येक ज्येष्ठांचे जर अशा पद्धतीने सन्मान राखले जाऊ लागले, त्यांची जर काळजी घेतली जाऊ लागली तर कोसळणारी आयुष्य सावरता येतील, उधळणारी आयुष्य आपल्याला आवरता येतील, भाऊंचा आधार देता येईल आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचा विश्वास मित्रांनो आपल्याला टिकवता येईल. आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं ॲडव्होकेट भरतजी आणि प्रवीणजी यांना एकच जाता जाता विनंती करे की पैसा आपण जरूर कमवा, परंतु काकांचं अनुकरण करून तो पैसा कमवा. सत्यात काकांनी नेहमी नारायण बघितला आणि काकांना एका गोष्टीची या ठिकाणी प्रकर्षाने जाणीव होती की पैशाला पावित्र्याचा स्पर्श झाला का त्याला हे लक्ष्मी नाव संबोधून दिसतं, चांगलं दिसतं, चांगलं शोभून दिसतं. ज्या पद्धतीने काकांनी पैसा कमवला, प्रपंच केला,
समाजकारण केलं, अर्थकारण केलं, त्याचंच अनुकरण आपण करा. आपणही आपली बँकेतली दैनंदिन ठेव जरूर तपासून घ्या, त्यात गैर काहीच नाही. मात्र हे सर्व करीत असताना रस्त्याने चालताना दिवसभरामध्ये मला बघून किती हात जोडले गेले याचा हिशोब आपण या ठिकाणी ठेवा. घरी जाऊन परमेश्वराच्या पुढे उभं राहून त्या परमेश्वराला विनंती करा की हे परमेश्वरा, दिवसभरामध्ये मला हे जोडलेले हात असेच निरंतर दिसू दे, कारण त्यातूनच एक दिवस हे जग सुंदर होणार आहे. काकांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेबांबरोबर जे आलेले मान्यवर आहेत, आदरणीय कदम साहेब, आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय गाढे साहेब, आदरणीय गोडके साहेब, उपस्थित सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण स्वर्गीय ॲडव्होकेट नामदेवराव भाऊराव ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. असं म्हटलं जातं, नर करणी करे तो नारायण बन जाय. असं काकांनी सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन वेगळ्या प्रकारचं विश्व निर्माण केलं. त्याचं कारणही तसंच होतं की आपण जर बघितलं तर काही लोकांकडे फक्त लक्ष्मी असते, सरस्वती नसते. काही लोकांकडे सरस्वती असते, लक्ष्मी नसते. काकांकडे लक्ष्मीही होती, सरस्वती होती आणि दोघांचा मेळ घालण्यासाठी त्यांच्याकडे गोविंदही होता. आणि म्हणून त्यांचा जो परिवार आहे तो दिवसेंदिवस फुलत राहिला. आम्हा सर्व नातेवाईकांच्यासाठी म्हणून काका म्हणजे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व, सगळ्यांची काळजी घेणारे आणि प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणारे. त्यांच्या भाषेमध्ये अशी जादू होती की त्यांचं बोलणं हे सगळ्यांना मोहिनी घालत असत. आणि हे सगळं करत असताना त्यांचा आपल्या सगळ्यांना असणारा अनुभव, त्यांची लाभलेली संगत, एक वर्षानंतरही अजून आपल्याला असं वाटतं की काका आपल्या आजूबाजूला असतील. त्यांचा सुरसुराव आपल्याला जाणवतो. कधीतरी असं वाटतं की काका आपल्याला एखाद्या कार्यक्रमात दिसतील, काका आपल्याशी बोलतील, काका आपल्याला फोन करतील, त्यांचे आवाज आपल्या बाजूला आहेत असाही भास आपल्याला होतो. खरं तर काकांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना भेटून सर्वांना आनंद वाटायचा. सर्वांवर प्रेम करणं, भेद नाही. संतांच्या उक्तीप्रमाणे दया करणे जी पुत्रासी तेची दास आणि दासी, असं सगळ्यांना अखंड प्रेम करत असणारे काका. त्यांचं आयुष्य त्यांच्या अतिशय अल्प कालावधीमध्ये बदललं आणि ते म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्यायाचे प्रणेते, यांच्या सानिध्यामध्ये तारुण्य अवस्थेत असतानाच काका आले. आणि मग देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ वर्शिप याचं अंतर्मुख होऊन काकांनी विचार केला. काकांचं भाग्य एवढं मोठं की काकांच्या लग्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग शास्त्री आठवले पूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यांनी काकांना एक अंगठी दिली होती, गळ्यात घालण्यासाठी एक सोन्याची चैन दिली होती. काकांनी अखंड मरेपर्यंत ती सोन्याची चैन यज्ञोपवीत म्हणून आपल्या अंगावर तशीच ठेवली आणि त्याचं पावित्र्यही जपलं. काकांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण असं म्हणतो की काका वकिली व्यवसायामध्ये होते. वकिली व्यवसाय करत असताना त्यांनी व्यवसायाकडे कधी साध्य म्हणून बघितलं नाही, साधन म्हणून बघितलं. आणि या वकिली व्यवसायाच्या साधनेमधून ज्या ज्या लोकांचं काम करता येईल त्या लोकांचं काम केलं. गोर गरिबांना अगदी पदरमोड करून सुद्धा काम केलं. आणि हे सगळं करत असताना दुसरा नाही, तो माझाच आहे. नातेसंबंध सांभाळलेच, रक्ताचे सांभाळले. एवढंच नाही तर रक्त बनवणाऱ्यांचे सर्व नातेसंबंध काकांनी सांभाळले आणि तो त्यांचा व्यवसाय असतानाही सांभाळले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काकांची उंची प्रचंड होती. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निफाड
या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दीर्घकाळ काका, विनायकदादा असतील, गुरुजी असतील, या सगळ्यांनी या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. काका या महाविद्यालयामध्ये दीर्घकाळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य असल्यामुळे अनेक लोकांच्या माध्यमातून आज आपण त्या महाविद्यालयाकडे जर बघितलं तर एक निफाडचं एक वेगळं वैभव या महाविद्यालयाच्या रूपाने दिसतं आणि याचं कारण म्हणजे काका होत. त्याचप्रमाणे न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट जी नाशिकमध्ये आहे, आपण ज्या आवारामध्ये बसलेलो आहोत, या संस्थेचे काका दीर्घकाळ उपाध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. म्हणून निफाड परिसर असेल, सोनेवाडी परिसर असेल, सिडकोचा परिसर असेल, नाशिकचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी सर्व शिक्षण संस्था अतिशय समृद्ध झाल्या आणि दिमागदारपणे उभ्या आहेत. याच संस्थेने आता रात्र महाविद्यालय पण सुरू केलेलं आहे. सांस्कृतिक वारशाचा आपण विचार करत असताना ते मानकेश्वर वाचनालयामध्ये दीर्घकाळपर्यंत सदस्य म्हणून, संचालक म्हणून काम केलं. त्यावेळेस बहिष्याल शिक्षण मंडळ एक संस्था होती. ते बहिष्याल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम त्यांनी केलं आणि तोच वारसा त्यांचे कनिष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे आता चालवत आहेत. आध्यात्मिक क्षेत्राचा विचार वारंवार झाला. खरं तर काकांच्याकडे बघितल्यावर मला नेहमी असं वाटायचं, काका एक संत आहे. कीर्तन असेल, प्रवचन असेल, भावफेरी असेल, भक्तिफेरी असेल, तीर्थयात्रा असेल, चिंतनिका असेल, या सगळ्या ठिकाणी काका लहानात लहान होऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे. आणि त्यांचं जगणं जे एवढं प्रचंड छान झालं ना, ते कदाचित या आध्यात्मिक वारशामुळेच आपल्याला होईल असं वाटतं. सामाजिक वारसा तर प्रचंड होता. तुम्ही जे ऐकलंय देशमुख साहेब, त्या पलीकडे काका होते. तुम्ही जे वाचलंय त्या पलीकडे काका होते. ज्याला ज्याला भावलं त्यांनी तसं लिहित गेलं, तुम्ही ऐकत गेले. पण सामाजिक वारशाचा विचार करत असताना कोणाचा अंत्यविधी असेल, कोणाचा दसक्रिया असेल, कोणाचा राखेचा कार्यक्रम असेल, कोणाचा श्राद्धाचा कार्यक्रम असेल, आमंत्रण असो नसो काका हजर. एवढंच नाही तर नात्यामध्ये आणि नात्याशिवाय असणाऱ्या अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यांच्यासाठी काका आवर्जून जात असत. कार्य बावल्यामुळे वेळ मिळाला नाही तर नवरी जाताना सुद्धा काका तिथं जायचे आणि त्या कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारचा आधार द्यायचे. ज्यांची लग्न होत नव्हती त्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. एवढंच नाही तर आर्थिक हातभार लावल्याचं मी स्वतः त्यांना अनुभवलेलं आहे. म्हणून काका म्हणजे काय तर एक उत्कृष्ट व्यावसायिक, उत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारी तज्ज्ञ, सांस्कृतिक वारसा प्रचंड लाभलेला, आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा आहे असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की त्याचे वडील भाऊराव आणि लक्ष्मीताई यांच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असं त्या लक्ष्मीबाईची कूस उजवण्याचं काम अण्णांनी केलं, आपांनी केलं आणि त्याचा कळस करण्याचं काम जे आहे ते काकांनी केलं. त्याच पद्धतीने त्यांची संतती निघाली. अलकाताई कदम घराण्यामध्ये होत्या आहेत आणि त्यांनी आता नुकतंच काकांचा आध्यात्मिक वारसा म्हणून ज्ञानेश्वरी जशी आहे तशी लिहून पूर्ण केली. प्रवीण ठाकरे गावामध्ये सरपंच आहे, निफाडमध्ये वकील आहे, मानकेश्वर वाचनालयामध्ये आहे. सामाजिक राजकीय वारसा त्यांच्याकडे मोठा आहे. भरत ठाकरेही नाशिक आणि निफाडमध्ये आपली सेवा देतात. या पलीकडे जाऊन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल. काकांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला नेहमी जाणवते, ती म्हणजे अन्नदान करणं हा काकांचा स्वभावच. पै पाहुणा आला असेल त्याला अन्नदान करणं. मला एक गोष्ट आठवते की त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट भरत ठाकरे यांचा बाबूराव डोकळे यांच्या कन्येशी विवाह जमला म्हणजे असा जमला की मुलगी पाहायला गेले आणि सुपारीच फोडली. पुढे साखरपुड्याचा कार्यक्रम करायचा होता. काकांनी सांगितलं मी साखरपुडा करतो आणि मुलीकडे साखरपुडा व्हायला पाहिजे. काकांनी अट्टाळ धरला. बाबूराव डोकळे तो ऐकला आणि ह्याच प्रांगणामध्ये 800 ते 1000 लोकांचा एवढा मोठा साखरपुडा झाला. कालच त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट भरत आणि त्यांच्याबरोबर असणारे प्रवीण यांनी सामाजिक सलोखा म्हणून गावात इफ्तार पार्टी पण दिली. हे जे व्रत आहे हे व्रत ते कायम घेऊन आले. त्यांच्या माध्यमातून काकांना कधी वाटलं नाही. त्यांच्या घरामध्ये असणारे जे चिरंजीव आहे अण्णांच्या माध्यमातून वसंत, सुनील, रंजन आणि दिलीप, काकांच्या माध्यमातून भरत आणि प्रवीण आणि आपांच्या माध्यमातून संजय, बाळू आणि अनिल. एकदा कार्यक्रमात काका मला भेटले आणि काकांना मी असं विचारलं की काका आता कसं काय चाललं. ते असं म्हणाले की मला कुठल्याही प्रकारची काळजी नाही, हे 9 भाऊ निर्णय घेतात, आम्ही फक्त ऐकतो. मग मला एक गोष्ट आठवली साहेब, वी आर 7 नावाची, वी आर 9.
आणि जर काकांचं हे सगळं ध्येय आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल ना, तर आपल्याला We Are9 एकत्र करून तरच ते खऱ्या अर्थाने काकांना श्रद्धांजली ठरेल. आता ही जबाबदारी रंजन भाऊंवर पण वाढलेली आहे, प्रवीण भाऊंवर पण वाढलेली आहे, याचाही आपण विचार करू. गंमत सगळ्यात महत्त्वाची आहे. काकांचा उल्लेख झाला, काकांचा मृत्यूसुद्धा अतिशय दिमाखामध्ये झाला असंच मी म्हणेल. पण हे सगळं करत असताना या कुटुंबाची जबाबदारी लिलया पद्धतीने पेलण्याचं काम नाटे घराण्यामध्ये पंढरीनाथ नाटे यांची कन्या आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारे लक्ष्मणराव नाटे यांच्या भगिनी मंदाताईंनी सांभाळली. या माऊलीकडे आपण जर बघितलं ना, काकांच्या घरामध्ये पै पाहुण्यांचा कायम राबता असायचा. क्लायंट तर असायचे, पण नातेवाईकही असायचे. जेवण, चहापान, अल्पोपहार हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असायचा. पण ह्या माऊलीने हसतमुख पद्धतीने, आपण ज्याला अन्नपूर्णा असं म्हणतो ना, त्यांच्या हाताला चव अशी होती, ज्यांनी जेवण केलं असेल त्यांना ते माहीत असेल किंवा ती चव आपल्या जिभेवर अजूनही असेल, की कायम दुसऱ्यासाठी झटणं हे या माऊलीनं काम केलं. स्वयंपाक अतिशय गोड. आपण जर असं म्हटलं की काकांनी कुटुंबाचा, ह्या ठाकरे कुटुंबाचा कळस किंवा त्याला सोन्याचा मुलामा चढवला, तर मला असं वाटतं या मंदाताईंनी या कळसाच्या, मंदिराचा, दगडाचा एक अतिशय चिरेबंदी चिरा होऊन आपल्या स्वतःला या कामामध्ये गुंतवून घेतलं. आणि म्हणूनच काकांची प्रसिद्धी किंवा त्या कुटुंबाला असणारं हे वैभव आपल्याला पाहायला मिळतं. शेवट कसा व्हावा हाही काकांनी आदर्श घालून दिला. काका ज्या दिवशी गेले त्या दिवशी सायंकाळी त्यांच्या नातवंडांना त्यांनी बोलावून घेतलं. बोलणं क्षीण झालं होतं. त्याच वेळेस प्रवीण ठाकरे, मंदाताई, 4-5 पेशंट त्या आजारानेच तिथं ग्रस्त होते. बोलता न आल्यामुळे त्यांनी लिहिलं, ताई कशी आहे, भाऊ कसा आहे, वहिनी कशी आहे, सून कशी आहे. आणि मग नंतर काकांनी सही केली. त्या कागदावर ती काकांची सही शेवटची सही ठरली. एवढं मोठं काम, कदाचित त्यांच्या मृत्यूमागे असणारं एक रहस्य असं असावं की माझ्या मृत्यूनंतर सुद्धा कुणालाही त्रास होऊ नये, माझ्या अंत्ययात्रेचा, खोट्या खोट्या भाषणांचा, राखेचा आणि पुन्हा दशक्रिया विधीचा. म्हणून त्यांची अंत्ययात्रा सुद्धा तशाच पद्धतीने झाली. साहेब गावाला आणि सगळ्या नातेवाईकांना काका गेल्याच्या नंतर 5 दिवसांनी कळालं. मला असं वाटतं हा मृत्यू अतिशय छान आहे. ते कोणत्या आजाराने गेले हा भाग महत्त्वाचा नाही, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. आणि म्हणून काकांचा मृत्यू आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा चटका लावून जाणार आहे. हे सगळं करत असताना, निरोप घेत असताना कसं आहे, मला एक निरोप नावाची कविता आठवली म्हणून सांगतो. मृत्यूची आहे ती. घेता निरोप आता तो बोलावीत आहे, म्हणजे आपल्याला जायचंय, मरायचंय. घेता निरोप आता तो बोलवीत आहे, ही ज्योत जीवनाची तो मालवीत आहे. रडतात आप्त सारे होऊन शोकमग्न, आक्रोश हा नसून त्याचेच गीत आहे. आहे जगात कोणी मी मानलेच नाही, ही खंत मनाला लाजवीत आहे. होती मनात आशा हे विश्व जिंकण्याची, आता मला कळाले त्याचीच जीत आहे, त्याचीच जीत आहे. अशा मृत्यूच्या आणि स्वतःच्या लढाईमध्ये स्वतःला हरवून आणि मृत्यूला जिंकण्याची संधी देणारे काका आज 1 वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्यांची उणीव आहे असं वाटत नाही. हे सगळं करत असताना ह्या घराण्याची असणारी परंपरा किंवा चाल आपण जेव्हा बघतो, मला ते खूप भावतं. आपण सगळेजण पैशाच्या पाठीमागे आहोत. पैसा त्याला केव्हाही पाय फुटतात. कोरोनाच्या काळामध्ये बघितलं, 10 लाख गेले, 20 लाख गेले, तिकडंच गेला. रुपया लावायला सुद्धा कपाळाला मिळाला नाही. ऑडीमध्ये फिरणारे सुद्धा घंटागाडीत नेले, शिवाजीराजे रचून नेले. त्यामुळे पैशाला केव्हाही पाय फुटतात. पद अपघाताने मिळतात. प्रसिद्धी वाफेसारखी केव्हाही उडून जाते. शाश्वत असतं ते माणूस पण प्रेम. म्हणून काका प्रेम वाटत गेले, परतावा त्यांना प्रेम मिळालं. आणि काकांच्या आयुष्यभर त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या आमच्या सासूबाई, ज्यांना सर्वजण मंदाताई असं म्हणतात, ती या घरामध्ये असणारी माऊली अखंडपणे, जसं देव्हाऱ्यामध्ये समयी सारखी संतपणे सुरू असावी, तसं या मंदाताईच्या रूपाने या ठाकरे कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारचं वैभव आपल्याला मिळालं. माऊली कशी असावी, जी सर्व घरातील माणसांची करते कदर, जिला आहे पै पाहुण्यांच्या विषयी आदर, जिच्या डोक्यावर आहे कायमचा पदर, ती
इंडियन मदर हे व्रत घेऊन त्या जगल्या, आपल्या सगळ्यांना जगण्याची उर्मी दिली. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं काकांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो, अर्पण करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. पुन्हा एकदा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2च मिनिटांमध्ये मी विनंती करतो रंजनभाऊ ठाकरे यांना की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी, त्यानंतर पसायदान होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. आमच्या ठाकरे कुटुंबाचे आधारस्तंभ कैलासवासी ॲडव्होकेट नामदेवराव भाऊराव ठाकरे तथा कर्मयोगी काकाश्री यांच्या प्रथम श्राद्धानिमित्त उपस्थित आदरणीय डॉक्टर साहेब यांचं व्याख्यान आपण इंद्रजित सरांचं या ठिकाणी प्रबोधन आपण सगळ्यांनी ऐकलं. खरं तर आज काकाजींना जाऊन 1 वर्ष होतं आहे. या काळामध्ये अनेक नातेवाईक मित्रमंडळी, स्वाध्याय परिवारातील मंडळी, वारकरी संप्रदायाची मंडळी, न्यू एज्युकेशन संस्थेचे सर्व सेवक कर्मचारी, आमचे सर्व आप्तेष्ट, प्रवीण भाऊंचे, भरत भाऊंचे सर्व मित्रमंडळी, अलकाताईंच्या परिवारातील, कदम परिवारातील सर्व मंडळी यांनी आम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये जो आधार दिला आणि त्यामुळेच काकाजी गेल्यानंतर जे दुःख आहे ते कुठंतरी हलकं करण्यामध्ये आम्हाला मदत झाली. मी या सर्व नातेवाईक मित्रमंडळींचं ऋणनिर्देश या निमित्ताने करतो. अनेक ज्ञात अज्ञात मंडळी या वर्षभरामध्ये आमच्या कुटुंबाला भेट देऊन गेल्यात. मी त्या सर्व मंडळींचं संपूर्ण ठाकरे परिवाराच्या वतीने ऋणनिर्देश करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. बापूसाहेब ठाकरेंना विनंती करतो की त्यांनी पसायदान व्यक्त करावं. पसायदान म्हणतात बापूसाहेब ठाकरे सर, पसायदान सादर करावं. कृपया सगळ्यांना विनंती आहे की हात जोडावे पसायदानासाठी. आपण चप्पल काढावी पायातली आणि हात जोडून बसावा. चालू करा. देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वचा स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनव्रत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे ते गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबवना
सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोके भजे जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये द्रष्ट विजये होवावे जे एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय श्रीराम. ओम 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 ओम.